नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. आज ते अनंतात विलीन झाले. एका अजित पर्वाची या निमित्तानं अखेर झाली. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, कारण अजित पवारांची एक्झिटच अशी मनाला चटका लावून जाणार होती. प्रसन्न, खरं तर कुणी अपेक्षाही केली नसेल की असं काहीतरी होईल, आणि त्यामुळे महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातनं सावरलेला नाहीये. नम्रता, खरं आहे, आणि हे खरं आहे की अजित पवारांच्या पार्थिवाला जिथे अग्नी देण्यात आला तिथली राखही अजून थंड झाली नसेल. पण हेही तितकंच खरं आहे की महाराष्ट्रासारखं एक प्रचंड मोठं राज्य, त्याच्यासमोरचे प्रश्न, या गोष्टी थांबणार नाहीत, त्या पुढे घेऊन जाव्या लागणार आहेत. आणि अजित पवारांचीच आठवण नम्रता काढायची झाली तर पहाटे 5 वाजता दिवस सुरू करणारा, इतकंच काय, आज काय योगायोग म्हणावा हा, पण अजित पवारांचं पार्थिव सुद्धा इतके VVIP मोमेंट असून सुद्धा 11 वाजता ठरला होता वेळ. 11 वाजता त्या ठिकाणी ते आलं होतं आणि 11:02 प्रत्यक्ष बाकीच्या प्रक्रिया सुरू झाल्या. सांगायचा मुद्दा असा, अजित पवारांना असं आठवत असताना आता अतिशय अपरिहार्य आणि दुर्दैवी अपरिहार्यतेमुळे तयार झालेले जे राजकीय प्रश्न आहेत त्यांना तर तोंड फोडावंच लागेल. ते प्रश्न खरे आहेत, त्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. नाकारून कसं चालेल? समाज माध्यमांवरती बघायला मिळत आहेत नरहरी झिरवळांसारखे वक्तव्य त्यांची समोर येऊ लागलेली आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात याच्यानंतरचे काही स्वाभाविक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणूनच अजितदादांच्या स्मृतींना स्मरून त्यांच्या या निधनाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्दैवी ठरलेल्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून सुद्धा महाराष्ट्रासमोर असलेले हे प्रश्न आम्ही चर्चा त्याच्यावर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नम्रता, अगदी. आणि याच संदर्भात आम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपण त्या प्रश्नांवरती सुरुवातीला एक नजर टाकूया. आपल्यासोबत काही मान्यवर असतील, त्यांच्याकडून त्या बाबतीत आपण विश्लेषण सुद्धा करूया. सुरुवातीला आपण काही प्रश्न बघूया. दादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारण सत्तेतला एक महत्त्वाचा मोठा पक्ष तो आहे. दुसरा प्रश्न आहे आपला, सुनेत्रा पार्थ की जयकडे धुरा जाणार अजित पवारांच्या असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची? पवारांऐवजी तटकरे किंवा भुजबळ यासारख्या नेत्यांकडे पक्षाचं नेतृत्व जाईल का? त्यांची सिनियरिटी पाहता हाही एक पर्याय पक्ष विचार करू शकेल. शरद पवारांव्यतिरिक्त नेतृत्व किंवा कुठल्याही पवार घराण्याव्यतिरिक्त नेतृत्व अन्य नेते स्वीकारतील का? राष्ट्रवादीचं अधिकृत विलिनीकरण होणार का? आणि आजच त्याच्या बातम्या काही जण नेते म्हणतायत की 12 डिसेंबरलाच हे होणार होतं, शरद पवारांच्या वाढदिवशी, मात्र ते होऊ शकलं नाही. त्यामुळे जे विलिनीकरण बहुप्रस्तावित होतं ते होणार आहे का, हाही एक प्रश्न आहे. तर सुप्रिया सुळे राज्यात अधिक सक्रिय होणार का राष्ट्रवादीच्या माध्यमातून? इथे पुन्हा आधीचे प्रश्न उरतात की त्यांची राष्ट्रवादी का विलिनीकरण झालेली राष्ट्रवादी? दुसऱ्या फळीतले नेते कुणासोबत जाणार? कारण यामध्ये सरकारमध्ये मोठा भाग, पक्षातला मोठा भाग अजित पवारांसोबत होता. सरकारमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? 2 नावं चर्चेत आहेत मोठी. तर अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार? कारण नरहरी झिरवळांनी आज अशा प्रकारची कमेंट केली की त्यांनी आता पुढे यावं म्हणून. त्यामुळे अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार याच्यातच दडलेला प्रश्न म्हणजे बारामतीमध्ये बायपोलला उभं कोण राहणार? खरंय. आणि याच संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अनेक मान्यवर असणार आहेत. आपल्यासोबत आमच्या पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित असतील, विनया देशपांडे असतील, संजय जोग राजकीय विश्लेषक मला दिसतात स्क्रीनवरती, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर सुद्धा असतील. आपण सुरुवात मृणाल मॅमपासून करूया. मृणाल मॅम, अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत आणि या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न, आपला पहिलाच प्रश्न, दादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? काय पर्याय दिसतायत? कसं चित्र राजकारणाचं दिसतंय? दादांना श्रद्धांजली अर्पण करून या अत्यंत दुर्दैवी अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करून आपल्याला फक्त काही गोष्टी ज्या चर्चेला आणणं भाग असतं त्यावर आपण चर्चा करतोय हे प्रसन्नांनी नमूद केलं. तेच सूत्र पुढे नीट मी म्हणतेय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही कागदावर 2 गट आहेत. या कागदावरच्या दोन्ही गटांची वैचारिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. सत्तेकडे जाणं हा मार्ग पत्करून दादांबरोबर आलेल्या आमदारांना सुनेत्राताई पवार नेत्या व्हाव्यात असं वाटत असावं, असं नरहरी झिरवळांच्या विधानावरून स्पष्ट दिसतंय. अजितदादा जे म्हणतायत, जे आपल्याला अंकुश काकडेंनी सांगितलेलं आहे आपल्या चॅनेलवर, 12 जानेवारीलाच हे विलिनीकरण व्हावं असं दादांना वाटत होतं. दादा इंडियातनं बाहेर पडायच्या बाबत कोणताही फेरविचार करत नव्हते, हेही स्पष्ट आहे. त्याच वेळेला दादा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काकांबरोबर
एकत्र येऊन कटुता कमी करण्यात यशस्वी झाले होते. हो. मग हे विलिनीकरण व्हायचं असेल तर विशेषतः पवारसाहेब आणि सुप्रियाताईंना NDA फोल्डमध्ये येणं मान्य आहे का, हा पहिला प्रश्न. मान्य नसेल तर अजितदादांचे जे अनुयायी आहेत, आमदार आहेत, जे सत्ता पक्षाचा भाग आहेत, त्यांना सत्ता सोडून साहेबांकडे जायचं आहे का, हा दुसरा प्रश्न. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं वैचारिक भूमिका किंवा शरद पवार साहेब याबद्दल काय विचार करतायत ते स्पष्ट झाल्यावर मिळणार नाहीत. बरं. वयाच्या अत्यंत वेगळ्या स्थितीत पवार साहेबांवर हा आघात झालेला आहे, खरंय. पुतण्या गेलेला आहे, जो एका अर्थाने राजकीय वारसदार होता. दुसरी राजकीय वारसदार असलेली मुलगी या संदर्भात काय विचार करते हे जोपर्यंत स्पष्ट होत नाहीये बरं. तोपर्यंत आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अर्थातच झिरवळ यांनी उपस्थित केलेला आहे. सुनेत्राताई या राजकारणात आल्याच आहेत, त्या राज्यात सक्रिय होतील का आणि त्या उपमुख्यमंत्री पद त्यांना द्यावं अशी मागणी पुढे येईल का. मी संजय जोगांकडे पुढे घेऊन जातो, त्यानंतर विनय आणि आपण बाकीच्या सगळ्या आपल्या पाहुण्यांकडे जात जाऊ. आणि नम्रता, अर्थातच अपेक्षा आहे तूही याच्यात सहभागी होशील, कारण अजित पवारांचा पुढारी न्यूजसाठीचा शेवटचा इंटरव्ह्यू तू घेतलेला आहेस. मी संजय जोग यांच्याकडे जातो. संजय जोगजी, मगाचे प्रश्न तुम्ही कदाचित ऐकले असतील. हेच प्रश्न आहेत असे नाहीत, आणखीही प्रश्न आहेत की राष्ट्रवादी जी काही आता यापुढे राष्ट्रवादीची भूमिका असेल ती महायुतीत सहभाग घेणार आहे का, महायुती NDA त्यांना काही वेगळ्या प्रकारे पुन्हा संवाद साधला जाईल का, मविया काही वेगळा विचार करेल का, एकत्रीकरणाचं काय होईल, आणखी खूप असे सब क्वेश्चन सुद्धा आहेत. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता? प्रसन्न, खरं तर मी आता कालपासून आज इथे बारामतीत आहे. पहिलं तर दादांना श्रद्धांजली वाहतोच, कारण 1990 पासून मी दादांना कव्हर करतोय. खरंय. दादांचे नेहमीचे म्हणजे अप्स अँड डाऊन्स अत्यंत जवळकीने त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, त्यांच्याबद्दल बोलत राहिलेलो आहे. तू जे प्रश्नांचा जो उहापोह केला त्याचे ते 3 महत्वाचे प्रश्न त्याच्या आधी इथे सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं इथे माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आत्ताच राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्या ग्रुपपैकी एक त्यांच्या सिनियर नेत्यांची बैठक फ्युनरल व्हायच्या आधी झालेली आहे. त्या संदर्भातले विषय काय आहेत तर माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हेच आहेत की आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये दादा नंतर सक्सेसर कोण, एक. दुसरं, जर का विलिनीकरण करायचं असेल तो जी चर्चेची जी सतत जे आपण लिहित आलेलो आहे ती विलिनीकरणाच्या होत असताना ते आत्ताच करायचं का त्याला थोडा वेळ द्यायचा, या संदर्भातली दुसरी चर्चा झाली. तिसरी महत्वाची, हे सर्व करत असताना आपण एक फॅक्टर इथे लक्षात घेतला पाहिजे. सातत्याने तटकरे असं सांगत आहेत कितीही, म्हणजे ज्या वेळेला विलिनीकरणाच्या बाबतीत यायला लागल्या गोष्टी म्हणजे चर्चा व्हायला लागली, अंकुश काकडे सतत बोलत राहिले. एकच वाक्य सतत अधोरेखित करत होते ते तटकरे की आम्ही महायुतीचे म्हणजे महायुतीमध्ये महाराष्ट्रात आणि NDAचे घटक पक्ष दिल्लीच्या लेवलला आहोत, त्यामुळे वी विल कंटिन्यू टू बी विथ दॅट. ती अंडरलाईन करण्याचा त्यांचा हेच इथून एकच दिसत होता की इफ इट ऑल विलिनीकरण झालं तर शरद पवार साहेब आणि त्यांचा जो पक्ष हा त्यांच्या सूत्रामागे बरोबर येतील की नाही. त्यामुळे अजूनही त्यामध्ये क्लॅरिटी नाही, त्यावरही आज चर्चा झाली माझी माहिती आहे त्यानुसार. आणि सर्वात महत्वाची, हे सर्व करत असताना सुद्धा 3 महत्वाचे आता त्यांच्या पुढे यक्ष प्रश्न आहेत. एक, दादा नंतर DCM मधून कोण. दुसरं की दादा नंतर बायपोल साठी होणारा कॅन्डिडेट कोण. म्हणजे जी मी जिथे होतो विद्याप्रतिष्ठानमध्ये तिथे चर्चा तर हीच होती की पार्थ जो आता वारंवार ज्याला आपण म्हणतो बॅकरूम स्टेज मध्ये ऍक्टिव्ह असतो तो ऍक्टिव्ह फ्रंटला येईल की नाही, हा महत्वाचा प्रश्न. आणि तिसरा इंटरेस्टिंग म्हणजे राज्याच्या लेवलला आणि देशाच्या लेवलला ही धुरा कोण वाहेल. त्याच्यातली एक आणखीन एक कडी अशा होती की जर का सुनील तटकरे जे आता पक्षामध्ये एकमेव लोकसभेचे MP आहेत ते आता राज्यात येऊन परत उपमुख्यमंत्री म्हणून घेतील का, आणि मग त्यानंतर देशाच्या लेवलला जे आता म्हणजे वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेल आहेत ज्यांची राष्ट्रीय पहुंच आहे, एक आयडेंटिटी आहे अक्रॉस द पार्टी स्पेक्ट्रम, तर त्यांच्यावरही बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात येईल का. त्यामुळे अशा दृष्टीने आपण जी चर्चा करतोय लकीली हीच आता इनडायरेक्टली म्हणूया किंवा डायरेक्टली ही आता त्यांच्या झालेल्या पक्षाच्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली आहे. मला आणखीनही काही माहिती मिळेल, पण तोपर्यंत तुम्हाला असं प्रसन्न की हे आता महत्वाची आता आहे की दादा नंतर झालेली जी पोकळी भरण्यासाठी. आणि त्याचबरोबर कसं आहे प्रसन्न, BJP मध्ये आणि आता जे बरोबर आहेत पक्ष, त्यामुळे इंडिपेंडेंटली खरोखरच 2 पक्ष हे जे आहेत म्हणजे एका वेळचे युनायटेड NCP आता फ्रॅगमेंटेड NCP, हे विलिनीकरण
ज्याला म्हणतो इंडिपेंडेंटली हा निर्णय घेऊ शकतात का? माझी अशी माहिती आहे जी राष्ट्रवादी अजित पवारांकडे असताना सुद्धा मी बोललेलो होतो, त्यांना इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली कन्सेंट फ्रॉम बीजेपी घ्यावा लागेल. बरं. दिस इज क्वाइट अन इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट. बरं. त्यामुळे मला असं वाटतं हे दोन्ही त्याचा साक्ष मोक्ष विचार करतील, उहापोह होईल आणि त्यानंतरच विलिनीकरणासंदर्भात जो काही फायनल डिसिजन घ्यायचा असेल तो घेण्यात येईल. त्यातली एकच फक्त हे आहे ज्याला इंग्लिशमध्ये नक्कीच. म्हणतात रायडर, वेदर शरद पवार हू फॉर लास्ट 60 years हॅज मेंटेन अँड सेफगार्डेड त्यांची सेक्युलर क्रेडेन्शियल्स ती आहेत नाही तो नंतर आपण बोलत जाऊ, पण त्या बरं. सेक्युलर क्रेडेन्शियलला तिलांजली देऊन ते आत्ताच्या ह्या घटनेला राष्ट्रवादी आता दादा आणि एकत्र झाले तर बीजेपी बरोबर जातील का आणि बीजेपीच्या पदरावर राहतील का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तोच माझ्या दृष्टीने आता डिसाइडिंग फॅक्टर असेल. विनया देशपांडे. मला तोच मुद्दा पुढे नेत म्हणायचा आहे की फक्त शरद पवार याबद्दल निर्णय घेतील का आणि ते ठरवतील का की त्यांचे सेक्युलर क्रेडेन्शियल्स बाजूला ठेवून भाजप बरोबर जायचं नाही का जायचं, हा जसा मुद्दा आहे तसाच भाजपचा कम्फर्ट जो आहे तोही इथे कदाचित थोडासा महत्वाचा ठरू शकतो. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या बऱ्याच नेत्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चर्चांमध्ये किंवा माझी त्यांच्याबरोबरची चर्चा झाली त्याच्यामध्ये असं निदर्शनास आणून दिलं होतं की आता ही जी स्टेज आहे ती 2023 सारखी स्टेज नाही जिथे सुरुवातीला अजित पवार गटाचे सर्व नेते यशवंतराव चव्हाणला गेले आणि त्यांनी शरद पवारांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता. 2 वर्षात गोष्टी बऱ्याच बदललेल्या आहेत आणि आता त्यामुळे 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही याबद्दल फक्त हे 2 पक्षच निर्णय घेतील अशी परिस्थिती नाही असं वारंवार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनही सूचित केलं गेलेलं होतं. आता हे सूचित केलं गेलं होतं जेव्हा अजित पवार होते तेव्हा. अजित पवार नसल्या कारणाने झपाट्याने राजनैतिक परिस्थिती बदलली आहे गेल्या 2 दिवसात आणि तरीही आपण बघतोय की भाजपनी गेल्या 2 दिवसात ज्या प्रकारे अजितदादांबद्दल वेगवेगळी वक्तव्य केली आहेत, आज पानभर जाहिराती पण बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये भाजपाने दिलेल्या आहेत. कुठे ना कुठे फडणवीसांच्या बोलण्यातून भाजपच्या एकंदरीत स्टान्समधून हे सारखं दिसत राहिलं की भाजपचा अजित पवारांबरोबर एक कम्फर्ट होता आणि मैत्रीपूर्ण नातं होतं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने हे वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही एनडीए बरोबरच नॅशनलला ठाम आहोत. भाजपची काही राजनैतिक कंपल्शन्स आहेत ज्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा पक्ष स्टेट लेवलला महत्वाचा ठरू शकतो. पण आता जेव्हा डायनामिक्स बदलत आहेत तेव्हा फक्त शरद पवारच नाही पण भाजपचे काय म्हणणं आहे अशा नाण्याच्या दोन्ही बाजू यामध्ये महत्वाच्या ठरतील असं मला वाटतं. अतिशय इंटरेस्टिंग मुद्दे विनयानं मांडलेले आहेत. संजय जोगांचे सुद्धा काही मुद्दा प्रिटेक्ससाठी आपल्याला सदैव मागे ठेवावे लागतील बॅक ऑफ द माइंड. मी मृणाल मॅडमकडे जातो. मृणालजी, जेवढा काही माझा अल्पस्वल्प अभ्यास आहे मध्ययुगीन भारतीय आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा, अशा प्रकारच्या सत्ता समीकरणांमध्ये एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारणपणे सामोपचार नात्यांमधला जरी असला तरी राजकीय दृष्ट्या अनेकदा स्वायत्त संस्थानं कायम राहतात. हा मध्ययुगातला भारतातला आणि बाकीचा इतिहास मला थोडाफार आठवतो. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की इथे आता आपण 2 नात्यांबद्दल बोलत नाही आहोत, त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा बघताना हे लक्षात घ्यावं, आपण राजकीय भाषणाबद्दल बोलतो आहोत. अजित पवारांच्या नंतर सुनेत्राताई पवार, पार्थ आणि जय हे ही माणसं झाली प्रमुख. इथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे आहेत. 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. आता जर का ते संमेलन अजित पवारांच्या वेळी होत असताना अजित पवारांना अप्पर हँड होता, त्यांचे नगर परिषदेमधलं यश असेल किंवा शरद पवारांच्या पक्षापेक्षा किमान महापालिकेतलं थोडंफार का होईना जास्तीचं यश असेल, या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता आता स्टेज कसा सेट झालेला आहे आणि मग ते सम्मिलीकरण असेल का अमॅल्गमेशन असेल, तुम्ही आमच्यात या आम्ही तुमच्यात येऊ का आपण दोघं एकत्र येऊ, या प्रत्येक वाक्यात एक वेगळा अर्थ आहे, तो तुम्ही कसा पाहता? नात्यांच्या सगळ्या ताण्याबाण्या इतकीच महत्वाची भूमिका राहणार आहे भारतीय जनता पक्षाची. विनयानी ते सांगितलं, संजयजींनी पण ते थोडंफार सांगितलं. कसं आहे की पवार साहेबांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला 2दा शब्द दिला होता एकत्र येण्याचा.
तो शब्द दिला होता त्याच आधारावर दादा पहाटेच्या शपथविधीसाठी गेले होते असं मानणारा मोठा वर्ग आहे. पवार साहेबांनी काय त्यांची भूमिका असेल आपल्याला माहिती नाही. ते धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर ठाम राहिले आणि ते भारतीय जनता पक्षाकडे गेले नाही. हो. आज अजितदादा नसले तरी धर्मनिरपेक्षतेचं काय करायचं, त्या मुद्द्यावर कॉम्प्रोमाइज करायचं आहे का, याच मुद्द्याभोवती दोन एनसीपी एकत्र येणार आहेत का हे स्पष्ट आहे. दुसरं असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही बऱ्यापैकी कमी झालेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये. नगरपालिकेत दादांना लक्षणीय यश मिळालं होतं मान्य आहे, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड या नागरी भागांमध्ये जिथे दादांची थोडीफार शक्ती होती काकांची नाही, तिथे देखील त्यांना मतदारांनी नाकारलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता यातला जो नॉन प्लेइंग परफॉर्मर आहे, चॅम्पियन आहे, त्या भारतीय जनता पक्षाला काय वाटतंय, त्यांचा खरंच पवार साहेबांच्या शब्दावर जर ते देणार असतील तर विश्वास आहे का, हा एक मुद्दा. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा संजय जोगांनी चर्चेत आणला की सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ हे दादांचे बायोलॉजिकल वारसदार आहेत. सुनेत्राताई आता राजकारणात आल्या आहेत, त्यांनी एक निवडणूक लढवली, त्यानंतर त्या राज्यसभेत पण गेल्या आहेत. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांना जे दादांच्या बरोबर आहेत त्यांना जर सर्व मान्यता मिळाली आणि सुनील तटकरे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं तर परिस्थिती वेगळी असू शकते. साधारणतः एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण मध्ययुगीन भारताचाही उल्लेख केला, घराण्यांची राजकारणं अत्यंत वेगळी असतात. होय. सुनित्राताई या पद्मसिंह पाटील यांची बहीण आहे, त्या राजकारणातल्या कुटुंबातल्या आहेत. त्यामुळे त्यांना पतीचा वारसा आपण चालवावा असं वाटत असेल किंवा आपल्या मुलाकडे तो जावा असं वाटत असेल हो. तर त्याबद्दल बाकी आमदारांचं, ज्येष्ठ मंत्र्यांचं, तटकरे प्रफुल्ल पटेलांचं मत काय हे महत्वाचं ठरेल. आणि त्याच वेळेला पार्थ यांना मोठी भूमिका द्यायची असं ठरलं तर त्यांच्याबद्दल नुकतेच झालेले आरोप आणि त्या आरोपांची चौकशी बरं. आणि त्याचं भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतंय हाही मुद्दा महत्वाचा ठरेल. दादा गेल्यानंतर जे काहूर निर्माण झालाय ते खरंच खूप मोठं आहे. अर्थात. नाही, अगदी. दीक्षित सर मला दिसत आहेत, प्रशांत दीक्षित आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले. दीक्षित सर, या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की दादांनंतर कोण ह्याचा विचार करताना पवारांव्यतिरिक्त इतर कुणी जर समजा तिथे आलं, म्हणजे भुजबळ आहे, तटकरे आहे, त्यासारखे सिनियर मेंबर्स आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, ते जर आले तर नॉन पवार नेतृत्व पक्ष कितपत स्वीकारेल असं वाटतं? दीक्षित सर, माझा आवाज पोहोचतोय? नाही जाते, त्यांना आवाज नाही त्यांना आवाज कदाचित जात नाहीये. आपण संजय जोगांकडे टेक्निकल डिफिकल्टी सोडवायचा प्रयत्न करूया. तोपर्यंत संजय जोग सरांकडे मी हाच प्रश्न घेऊन जाते. जोग सर, नॉन पवार नेतृत्व हे पक्ष कार्यकर्ते स्वीकारतील का या घडीला? मला अजूनही वाटतं, मी वारंवार सातत्याने ते सांगत आलेलो आहे की जर का तटकरांना इथे DCM म्हणून आणलं तर प्रॅक्टिकली ही जसं आपल्याकडे म्हणतो ना तसं ही विल बी अ प्रो व्हाईस चान्सलर, तसं ही विल बी अ काइंड ऑफ अ प्रो पूर्ण पार्टीच्या ओव्हरऑल आणि मग गव्हर्नमेंटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणारे असे तटकरे स्वतः असतील, कारण ते कधी संधी सोडणार नाही. मी त्यांना आधीपासून ओळखतोय आणि एकूण ज्या पद्धतीने त्यांची जी मिटिओरिक राईज आहे, मला असं वाटतं ही त्यांना एक आयती संधी होईल पॉलिटिकली स्वतःला एस्टॅब्लिश करण्याची. त्यामुळे एका बाजूला पवारांच्या मध्ये असणारे मग जय पार्थ आणि मग सुनेत्रा वहिनी आणि त्याचबरोबर पवारांची लिगसी चालवण्यासाठी या तिघांमध्ये जर का खरोखरच काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या संदर्भात मग तटकरे असतील, भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील आणि मग तत्सम इतर, यांना काय वाटतं यापेक्षा सुद्धा पवारांची लिगसी म्हणजे अजित पवारांची लिगसी चालू ठेवण्याची असेल तर घरात त्याला प्राधान्य द्यायचं का? म्हणजे मी परत म्हणतोय, नातं वगैरे बाजूला ठेवूया, पण ओव्हरऑल पार्टीच्या सुप्रीमसीसाठी, पार्टीचा ओव्हरऑल कमांड आलं नाही आणि जर तटकरे किंवा मुंडे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा इतर जर आले तर त्यामुळे आपलं क्राऊड कमी होऊन आपल्या लिगसीला कुठे ठेस लागेल का असाही 100% विचार होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं इट इज गोइंग टू बी जसं म्हणतात तसं अन ऍसिड टेस्ट विदिन द एनसीपी अजित पवार फ्रंट. आणि परत एक आणखीन ते सांगतो, हे सर्वच करत असताना
जरी आता अजित पवार फ्रंटनी ठरवलं की शरद पवारांबरोबर जायचं का विलिनीकरण करायचं, त्याला थोडा पॉज घेऊया. कारण जर का आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जर का अजूनही एनसीपीचं खच्चीकरण होत गेलं आणि त्याच्यावरही परत शरद पवार बरोबर गेलो आणि बीजेपी कडनं जर का आपण ऍक्ट म्हणतात किंवा त्याची खप्पामर्जी करून घेतली तर ते पॉलिटिकली सुइसाइडल ठरणार नाही ना. म्हणून मी वारंवार ज्या मिटिंगचा उल्लेख केला, आज पहिल्यांदा अशा प्रकारची एक फर्स्ट ज्याला म्हणतो तशी मिटिंग झालेली आहे. अशा प्रकारच्या मिटिंग नवीन आत्ता या स्वरूपात होतील, कारण दादांचा हा जो एकूण जो व्हॅक्युम तयार झालेला आहे त्याच्यावरनं वर येण्याला वेळ लागणारच आहे. त्यामुळे प्रसन्न परत तुझ्या मुद्द्याकडे येताना यावर सांगोपांग विचार करावा लागेल, नाहीतर जस्ट गेटिंग इन टू अन अनदर ट्रॅप अशी तर अवस्था होणार नाही ना. अशीही आता पवार फॅमिलीला आणि जे नॉन पॉवर्स आहेत त्यांना हे बघावं लागेल. आपल्यासोबत आता आहेत वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारेजी. विजय चोरमारेजी, विषयाची रूपरेखा अशी आहे की पुढे काय होणार पवार कुटुंबामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही फॅक्शन्समध्ये आणि पर्यायानं महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये, हे त्याचे ही चर्चेची चौकट आहे. चर्चेला बाकीचे मुद्दे घेऊन सुरू करण्यापूर्वी तुमचं याच्यावरचं एक पहिलं ओपनिंग रिमार्क आपण घेऊया. चोरमारे सर. प्रसन्न, पहिली गोष्ट आता पुढे काय होणार, आता मला वाटतं पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्या पक्षाला आपला विधिमंडळ नेता निवडावा लागेल. मला वाटतं प्रायोरिटीचं काम पक्षापुरतं ते असेल, कारण राष्ट्रीय अध्यक्ष ही पुढची गोष्ट असेल. कारण आताच्या घडीला विधिमंडळ पक्ष नेता निवडावा लागेल आणि तो विधिमंडळ पक्ष नेता अर्थातच राज्याचा उपमुख्यमंत्री असेल हे स्पष्ट आहे. मग त्या संदर्भात पक्ष काय ठरवतोय, आता जे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यातून कुणाला निवडलं जातंय, सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येतंय, त्यांचा विचार होऊ शकतो. सुनील तटकरे दिल्लीत आहेत, त्यांना आणून त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता केलं जाऊ शकतं. हे आता अजून मला वाटतं आता ही काल अजून अजितदादांची चिता विझलेली नाही, त्यामुळे कालपासून या विषयाला तोंड फुटलं नव्हतं, पण आता त्याचं तोंड फुटलेलं आहे. आणि त्या संदर्भात 1-2 दिवसात एका निर्णयाप्रत काही लोक येतील आणि त्या संदर्भातला निर्णय होईल. आता प्रायोरिटीचा विषय हा विधिमंडळ पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जो आता घड्याळाच्या चिन्हावर लढणारा पक्ष आहे त्या पक्षाचा विधिमंडळ पक्ष नेता कोण असेल हे सगळ्यात आताचं महत्वाचं आहे. मला वाटतं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. दीक्षित सरही दिसतात मला. दीक्षित सर, आपला ओपनिंग रिमार्क, ही सगळी जी चौकट आहे की आता दादांनंतर पुढे काय, राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार, नेतृत्व कोण करणार, नॉन पवार कोणी नेते तिथे दिसणार का, 2 पवार एकत्र येणार का, एकत्र आले तर त्यांचं नेतृत्व कोण करणार, इथले पवार की तिथले पवार, सुप्रियाताई, सुनेत्राताई हे सगळे राज्यात दिसणार का, जय पवार, पार्थ पवार यांचं काय होणार, म्हणजे अजित पवारांनंतर पुढे काय, ही जी आपली चौकट आहे. तुमचा ओपनिंग रिमार्क सगळ्यात पहिल्यांदा. पहिली गोष्ट म्हणजे तू इतके पर्याय समोर ठेवलेस की त्यातनं नेमकं शोधून काढणं फारच कठीण आहे. परंतु प्रादेशिक पक्षांचं वैशिष्ट्य एक असं असतं, एको येतो की त्यांना मुख्यतः एक घराणं लागतं. त्यामुळे पवार या नाण्याला किंवा या नावाला जे एक चुंबकत्व आहे, या नावामुळे लोक जे आकर्षित होण्याची जास्त शक्यता आहे, ते नाव बाजूला टाकून दुसऱ्या कोणाच्या हाती पक्षाची सूत्र जातील का याबद्दल मला शंका आहे. देशभरातले प्रादेशिक पक्ष बघा, ते बेसिकली एका घराण्याभोवती बांधले गेलेले आहेत आणि त्या घराण्याच्या थ्रू ते काम करतात. अशा वेळे आपल्याला पवार घराण्यातला कोणतरी शीर्षस्थानी असावा असं राष्ट्रवादी पक्षाला वाटणं हे साहजिक आहे. शीर्षस्थानी कोण असावं, मला तर आता असं वाटतं की शक्यतो सुमित्रा म्हणजे अजित पवारांच्या पत्नी यांच्याकडेच काही काळ पक्षाची धुरा कदाचित ठेवली जाईल आणि तोपर्यंत बाकी समीकरणं राजकीय तपासली जातील आणि पडद्या म्हणजे एका अर्थाने इनडायरेक्टली शरद पवार यांच्या हाती पण पक्षाची सूत्र बऱ्याच प्रमाणात असतील, कारण संपूर्ण राज्यावर ठसा उमटवणारा दुसरी व्यक्ती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. बरं, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर एक मुद्दा घेऊन पुढे जायचंय. मी विनयापासून नंतर सुरू करू आपण ब्रेक नंतर. तो मुद्दा असा, नम्रता, काल जेव्हा फार सटली, फार अगदी कोणी जाहीर वाच्यता करत नव्हतं, पण हा अपघात असा अचानक कसा झाला बुवा, अशा अनेकांनी प्रश्न विचारले समाज माध्यमांवर. शरद पवारांनी जेव्हा पहिल्यांदा माध्यमांसमोर काही एक विधानं केली, त्यातलं एक महत्वाचं विधान होतं की हा अपघात आहे, कोणतंही राजकारण नाही. आणि अनेकांना धक्का बसला की हा काय एवढा मोठा मुद्दा नसताना एकदम ह्याच्यावरती शरद पवार थेट पहिलं विधान करतात की हा अपघात आहे, राजकारण नाही.
आणि जोडीला सकाळी ममता बॅनर्जी मात्र म्हणत असतात की हे काय चाललेलं आहे, सुरक्षितता धोक्यात आहे वगैरे वगैरे. अशा गोष्टी पाहिल्यानंतर हे इंडिकेशन नेमकं काय सांगतंय याच्याकडे आपण सुद्धा जाणार आहोत. आपण पाहताय पुढारी न्यूजवर पुढच्या राजकारणाची महाराजकारणाची महाचर्चा आणि त्याची चौकट आहे अजितदादांचं निधन आणि त्यानंतर उपस्थित झालेली राजकीय परिस्थिती, पवार परिवार, परिस्थिती आणि पर्याय अशी आपण चर्चेची एक चौकट घेतलेली आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत. पुढे जाण्यापूर्वी मगाशी सुद्धा आपण काही प्रश्न पाहिले, आणखी काही प्रश्न आम्ही काढलेले आहेत आणि मला खात्री लोकांच्या मनात याहून पुढचे प्रश्न असू शकतील. मान्यवरांनी सुद्धा त्यामध्ये प्रश्न व्यक्त करायला हरकत नाही. आपण पाहूया ते कोणते प्रश्न आहेत. अजित पवारांसोबतचे नेते शरद पवारांचं नेतृत्व मानणार का? याच्यात एक गृहीत आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. नेतृत्वाबाबत शरद पवार काय भूमिका घेणार? म्हणजे त्यांनी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केलं होतं आपल्याला आठवतंय, म्हणून तर अजित पवार बाहेर पडले. मग काय होणार? नेतृत्वाबाबत दादांचे कुटुंबीय काय करणार? हा अतिशय महत्वाचा प्रश्न. राष्ट्रवादीबाबत भाजप काय भूमिका घेणार? हे सगळं होत असताना राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले नेते काय भूमिका घेणार? राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचं काय होणार? कारण हा तोच मुद्दा आहे की ज्याच्यामुळे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपसोबत गेल्या नाहीत, एनडीए सोबत गेले नाहीत. मी ही चर्चेची फेरी विनयापासून सुरुवात करेन. विनया, प्रसन्न, मला वाटतं की ह्या सगळ्या चर्चांना कालपासूनच थोडंफार प्रमाणात सुरुवात झालेली होती आणि एकंदरीत मला असं वाटतं ह्याच्यात दोन मुद्दे आहेत. एकतर आपण ब्रेकला जायच्या आधी आपण म्हटलं होतं की एक कुजबूज कालपासून जी सुरू झाली होती त्या संदर्भात मला सगळ्यात पहिले प्रसन्न सांगावं असं वाटतं की ज्यावेळी कुठलीही अचानक एखादा अपघात होतो, विशेषतः एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या संदर्भात मला आठवतं जेव्हा गोपीनाथ मुंडे गेले होते, असेच अचानक एका ऍक्सिडेंटमध्ये गेले होते, त्याही वेळेला बरेच दिवस त्याबद्दल चर्चा सुरू राहिली आणि लोकांच्या मनात सतत शंकेची पाल चुकचुकत राहिली. कालचा दादांचा अपघातही अत्यंत आकस्मिक झाला आणि ज्या प्रकाराने झाला, आपण जर का लोकेशन बघितलं तर अक्षरशः रनवेपासून काही मीटर अंतरावर ते प्लेन क्रॅश झालं. बऱ्याचशा चर्चांना त्यानंतर उधाण आलं. राष्ट्रीय लेवलवर बऱ्याचशा नेत्यांनी त्याबद्दल विधान केलं. ममता बॅनर्जी, जसं तू म्हटलं थोड्या वेळापूर्वी, ममता बॅनर्जींनी विधान केल्यावर मग शरद पवारांनी विधान केलं, मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल विधान केलं. तर एकंदरीत मला वाटतं जेव्हा एखादा अशा प्रकारचा आकस्मिक अपघात होतो त्यावेळेला लोकांच्या मनात थोडीफार शंकेची पाल चुकचुकते आणि त्याबद्दल काल संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे काल बारामतीतही जर का चौकातल्या चर्चा ऐकल्या असत्या तर थोडीफार अशी कुजबूज तिथेही ऐकायला मिळत होती. पवार साहेबांचं त्याबद्दलचं वक्तव्य आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे कुठेतरी अशा चर्चांना थांबवण्यात यश यावं अशा प्रकारचं केलेलं वक्तव्य दिसत होतं असं मला वाटतं. संजय जोग सर सुद्धा आहेत आपल्यासोबत. जोग सर, या प्रश्नाच्या दृष्टीने काय कशा दिशेनं विचार करायचा याचा? बॅनर्जींनी ती सुरुवात केली होती. पवार साहेबांनी एका फटक्यात ती एंड करून क्लॅरिटी त्यांचे म्हणजे कितीतरी आवर्स हे हेलिकॉप्टर आणि अशा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पहिलेच सांगून टाकलं हा नाही. इट इज जोग सर, मी थोडंसं थांबवतोय कारण तुम्ही प्रवासात आहात आणि रेंज सारखी ब्रेक होते. नम्रता, आपण हवं तर पुढचा गेस्ट घेऊन पुन्हा नंतर जोगांकडे. अगदी दीक्षित सर आहेत आपल्यासोबत. दीक्षित सरांचं या बाबतीतलं आपण मत जाणून घ्या. दीक्षित सर, मी थोडंसं याच्याशी सहमत आहे. आधी हिने मांडलं याबद्दलचं आपलं एक मत. कारण काल तिथे जो सगळा जनसमूह जमलेला होता तो फार मोठी मागणी करत होता की पवार साहेबांनी काहीतरी बोलावं, पवार साहेबांनी काहीतरी बोलावं, पवार साहेबांनी आमच्या समोर यावं. तुम्ही बघत असाल तर ही वारंवार मागणी येत होती आणि एकदा सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि म्हणाल्या पवार साहेब नंतर येतील, तरी तो समाज म्हणजे जनसमूह ऐकत नव्हता. अशा वेळे माझ्या मते अशा पद्धतीची कुजबूज जेव्हा एवढ्या मोठ्या समूहात पसरते तेव्हा त्याचे काहीतरी विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आणि याचं भान शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला अतिशय उत्तम असल्यामुळे त्यांनी ताबडतोब त्या कुजबुजीवर पडदा पाडला आणि त्यांनी त्याचं उगाच जी काही एक ठिणगी पाडण्याचा प्रयत्न कोणाकडनं होत होता
त्याची उगाच वावटळ होईल किंवा मोठं होईल हे होऊ दिलं नाही. आणि माझ्या मते त्यांच्यातला जो समंजस राजकारणी अशा वेळी अनेक वेळा आजपर्यंत दिसलेला आहे, त्या पद्धतीने त्यांनी ते काम केलं. आणि मला व्यक्तिशः जेव्हा बाकी एअरपोर्ट म्हणजे विशेषतः विमान चालवणाऱ्या मंडळींची मतं ऐकली, तेव्हा त्यामध्ये काही घातपात किंवा अपघात असण्याची शक्यता आत्ता तरी वाटत नाही. अर्थात आपण इथे बसून काहीच निर्णय करू शकत नाही, याच्याबद्दल DGCA वगैरेच बोलतील. मात्र एक गोष्ट नमूद केली पाहिजे की आजपर्यंत असे जे जे अपघात झालेत त्याचे ट्रान्सपरंट अहवाल किंवा ते खरोखर कशाने झाले हे जनतेला समजत नाही. त्यामुळे अशा कुजबुजीला वाव मिळतो. हे कुठेतरी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. अहमदाबादच्या विमान अपघाताबद्दल सुद्धा अजून आपल्याला नीटपणे माहिती झालेली नाही. माधवराव शिंदेबद्दल माहिती झालेली नाही. सुनील दत्त यांचं विमान पूर्वी पडलं होतं, ते सुदैवाने वाचले होते, पण काय झालं ते कळलेलं नाही. बालयोगींबद्दल माहित नाही, विजयभास्कर रेड्डींबद्दल माहित नाही. त्यामुळे सरकारने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे की अहवाल लवकरात लवकर येतील आणि ते जनतेसमोर मांडले जातील. मी चोरमाऱ्यांकडे हा मुद्दा घेऊन जाईन. चोरमारेजी, काल जी विधानं आली, म्हणजे सकाळी ममता बॅनर्जी एकदम विधान करतात आणि रात्री शरद पवारांचं पहिलं मीडिया इंटरॅक्शन मध्ये ते म्हणतात हा अपघात आहे, राजकारण नाही. दोन विधानं फार महत्वाची आहेत. हा अपघात नाही एक विधान, कारण ते मुळात त्यांनी आयुष्यभर असे प्रवास केलेले आहेत आणि याच्यात काही राजकारण नाही. ज्याची चर्चा आपल्याला आणि सोशल मीडियावरती कोण काय लिहिते, चोरमारेजी तुम्हाला आणि मलाही माहिती आहेत की ते बहुतांश पवार सिम्पथायझर्स आहेत, समर्थक आहेत राष्ट्रवादीचे, की जे शंका व्यक्त करतायत आणि ते ज्या पक्षाच्या बाजूने असं म्हणतायत, ज्या पक्षाबद्दल नेत्याबद्दल प्रेम आहे, त्यांचा सर्वोच्च नेता म्हणतो अपघात नाही, राजकारण नाही. या इंडिकेशनकडे कसं बघायचं, काय सांगू पाहतायत पवार? नाही, यातलं पहिली गोष्ट मला दिसते ती असा, विनय देशपांडे जे सुरुवातीला म्हटले, आता कुठलाही अपघात झाल्यानंतर पहिल्यांदा लोकांच्या मनात हा घातपात असू शकतो काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यातून तो प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला आणि त्या प्रश्नाला ममता बॅनर्जी यांनी हवा दिली, हे त्याचं पहिलं कारण. दुसरी गोष्ट, या चर्चेला सोशल मीडियावर हवा मिळण्याचं कारण भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, तो काहीही करू शकतो याबद्दल लोकांना एक सतत शंका भीती वाटत असते सत्तेच्या बळावर. त्यामुळं त्या शंकेला हवा मिळत गेली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, शरद पवारांनी त्या संदर्भात का स्पष्टीकरण दिलं, म्हणजे अनेक जण त्या संदर्भाने शरद पवारांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करायला लागले. शरद पवारांचा त्या पाठीमागे राजकीय उद्देश असू शकतो का? तर मुद्दा असा आहे, शरद पवार आणि राजा अजित पवार हे राजकीय दृष्ट्या वेगळे झाले असले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोघांच्यावर, एकमेकांच्यावर, परस्परांच्यावर जरी व्यक्तिगत आक्रमकपणे टीका केली असली तरी सुद्धा दोघांचे संबंध, व्यक्तिगत संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. या मधल्या सगळ्या संघर्षाच्या काळात सुद्धा. आणि अजित पवारांचं जाणं हा शरद पवारांच्यासाठी या वयात किती मोठा धक्का असू शकतो याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि मला वाटतं आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या जवळच्या माणसाच्या मृत्यूबद्दल काही राजकारण व्हावं आणि विषय भलतीकडे भरकटत जावा हे पवारांना रुचणारं नसावं. त्यामुळे पवारांनी पुढे येऊन या एका मुद्द्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असावं. बरं, फक्त यामध्ये मी जे विचारू पाहत होतो चोरमारेजी, त्याचा अर्थ असा आहे की या अशा अपघातांच्यामुळे थेट सत्ताधाऱ्यांवरकडे बोट दाखवलं जात असताना जे बोट दाखवणारे बहुतांश पवार सिम्पॅथायझर, राष्ट्रवादी सिम्पॅथायझर होते आणि त्यावेळी त्यांचा सर्वोच्च नेते मात्र म्हणतायत असं काही नाहीये. या इंडिकेशनकडे मी बघत होतो. पण हरकत नाही, आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊयात. आणखी मुद्दे बिटवीन द लाईन सुद्धा प्रेक्षकांना ही पण विनंती आहे की सगळ्या गोष्टी, काही गोष्टी समजूनही घ्यायच्यात यामध्ये. आता पुढचा मुद्दा जो मी मृणाल मॅडम पासून सुरुवात करेन, मग विनया आणि सगळ्यांकडे मी जाईन, तो असा, हे सगळं आपण राष्ट्रवादी, पवार, सुनेत्राताई, शरद पवार, सुप्रियाताई या सगळ्यांबाबतीत बोलत असताना भाजप आता याकडे कसं पाहते, त्याची दोन कारणं. भाजप हा केंद्रातला, राज्यातला पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस हा केंद्रात आणि राज्यातला सहकारी आहे, आणि दोन, आता थेट संबंध उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोणीतरी येणं अपेक्षित आहे. बायपोल तर करावेच लागतील नियमानुसार. या पार्श्वभूमीवरती भाजपच्या खेम्यामध्ये काय चाललंय? भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण 48 तासामध्ये अत्यंत प्रगल्भ भूमिका घेतली आहे असं सध्या तरी म्हणावं लागेल. त्यांनी अजितदादा हे आपल्या जवळचे होते हे दाखवायला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पण आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने यात कुठेही मध्ये न करता सर्वात पहिलं विधान हे पवार साहेबांकडून जेव्हा आलं की या संदर्भात कोणताही घातपात नाही. मला प्रसन्न हेही नमूद करायचं आहे की पवारांना
पुतण्या म्हणून जे काय अजितदादांबद्दल प्रेम असेल तितकंच हो त्यांना बारामती या शहराबद्दल आहे. आणि अशा प्रकारचा मोठा नेता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याचं कायम भान बाळगत असतो. म्हणून त्यांनी समोर येऊन ते विधान केलं. ते विधान करताना त्यांनी हेही सांगितलं की मला प्रेस समोर यायची आज इच्छा नव्हती, तयारी नव्हती, पण मी हे विधान या पार्श्वभूमीवर करतोय. हो आता त्यातही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या आधीच एखादं विधान करून टाकलं नाही. उलट पक्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणा या संदर्भात कसा तपास करतायत तो तपास आता AAIIB कडे दिला गेलेला आहे. त्याबद्दलची माहिती समोर येते. बरं भारतीय जनता पक्ष यामध्ये सध्या कोणतीही भूमिका घेत नाही. आणि आत्ताच्या स्थितीला खरं तर असा प्रगल्भपणा दाखवणं हे इन अ वे योग्य आहे. बरं मुद्दे असे आहेत की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या बाजूला जायचं का त्या बाजूला म्हणजे वैचारिक बाबतीत हो याचा निर्णय होत नाहीये, तिथे भारतीय जनता पक्षाने अचानक या गोष्टीत उडी मारणं हे अप्रस्तुत पण ठरलं असतं. बरोबर आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा किती विस्तारवादी आहे हे जे आपण वारंवार सांगत असतो होय त्या सगळ्या आपल्या आरोपांना बळ मिळालं असतं. भारतीय जनता पक्ष अत्यंत कॅल्क्युलेटेड रित्या सध्या शांत आहे. तीच कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाकडून अपेक्षा पण असली पाहिजे. फक्त मी पुन्हा सांगते, मी जे कार्यक्रमाच्या ओपनिंगला म्हणाली होती, पवार साहेबांनी दोनदा शब्द देऊन ते भारतीय जनता पक्षाकडे आलेले नाहीत हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांना अजूनही स्पष्टपणे माहीत आहे. बरं खरं तर जेव्हा अजितदादा म्हणत होते ती बातमी आपणही छापली होती पुढारीत हो की काका आता नेतृत्वात यायला तयार आहेत एनडीएच्या, तेव्हा असं म्हणतात या सगळ्या जरतरच्या आणि सोर्सेसच्या बातम्या आहेत की केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं होतं की खरंच त्यांचा निर्णय झालाय का हे तपासून पहा. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष अत्यंत शांतपणे बघतोय. बरं यातले काही महत्वाचे मुद्दे जे कार्याचा भाग आहेत की या पक्षाचा नेता कोण, विधिमंडळ पक्षाचा नेता कोण, हो 1.25 महिना जरी आहे तरी राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार. आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण जर होणारच असेल आणि ते एनडीए फोल्डमध्ये येणार असतील तर जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प सादर केलेला फडणवीसांना आवडणार आहे का हा मुद्दाही पुढे येऊ शकतोय. पण आत्ताचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या भूमिकेवर ठाम आहे आणि धर्मनिरपेक्षता सोडून पवार साहेब आणि सुप्रियाताई विलिनीकरणाला तयार आहेत का हा आहे. हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. तो मुद्दा जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष बघतोय असं मला तरी आता वाटतं. आणि मला वाटतं या घडीचा हाच मोठा प्रसंग कदाचित राजकीय प्रश्न असावा की सगळे प्रश्न त्या एका प्रश्नाभोवती गुंतलेले आहेत की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का, आणि येणार तर मग राजकारणाची दिशा कशी असेल, ती कशी वेगळी असू शकते 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर आणि 2 राष्ट्रवादी वेगळे झाले तर. बरं त्यातही पुढे पर्याय आहे की जर ते एनडीए सोबत जाणार असतील तर एकत्र जाणार की वेगवेगळे जाणार, हेही पर्याय आहेत. आणि त्यातही राजकारण वेगवेगळं असू शकतं. दीक्षित सर आणि विनया देशपांडे दोघांकडे मी जाते. सुरुवातीला विनया देशपांडे, कसं यानंतरचं राजकारण असेल, विलिनीकरणाशिवाय. नम्रता मला फक्त एक मिनिट घ्यायचं आहे. तू स्वतः अजितदादांची मुलाखत घेतली होती शेवटची. या ठिकाणी मी प्रशांत दीक्षितांनी उपस्थित केलेला मुद्दा समोर आणू इच्छिते. त्यावर या दोघांची मान्यवरांची मतं घेतलेली उचित ठरेल. भारतातल्या कोणत्याही प्रादेशिक पक्षाला कुटुंबातलं नेतृत्व आवडतं, किंबहुना ती प्रादेशिक पक्षाच्या वाढीची गरज असते. आता ती गरज सुप्रियाताई भागवणार आहेत की हा लंबक सुनेत्रा वहिनींकडे जाणार आहे, हाही एका अर्थाने महत्वाचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. त्याला सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल आव्हान देऊ शकतायत का, तशी त्यांची इच्छा आहे का, आमदार त्यांच्या बरोबर आहेत का, याही प्रश्नाची आपल्याला चर्चा करावी लागेल. अगदी. विनया देशपांडे. नम्रता जसं म्हणाल ते आता म्हणाल्या तसं एकतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये आत्ता या बाबतीत काय मानसिकता आहे याबद्दल कल जास्त राहील बघण्याकडे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकंदरीत ज्या आतापर्यंत चर्चा झाल्या किंवा एकंदरीत त्या पक्षाचा जो
विचारांचा आलेख राहिला त्या प्रकारे एक गोष्ट तितकीच खरी आहे की त्यांना एनडीएच्या बाहेर पडायचं नाही हे त्यांनी वारंवार क्लिअर केलेलं आहे. आणि त्याच वेळेला जर का पॉलिटिकल फेस ज्याला आपण म्हणतो तो फेस अजित पवारांचा नसेल तर तो कुणाचा असेल याबद्दल पक्षात त्या प्रकारे विचार करायची आतापर्यंत गरज पडली नव्हती आणि तशा प्रकारची कुठली वेळही आली नव्हती. पण एकंदरीत जसं मृणालताईंनी सांगितलं की जे प्रादेशिक पक्ष असतात त्यांना नेहमीच एखाद्या घराण्याची गरज असते आणि त्याच लाईन्सवर जरी का राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये स्वतःच्या नावावर स्वतःच्या हिमतीवर आणि मास बेस असलेली काही नावं असली तरीही त्यांचा पक्षाच्या लिडरशिप बद्दल कितपत साकल्याने विचार होईल याबद्दल जास्त उहापोह करावा लागेल आणि त्याबद्दल कदाचित साशंकताही वाटायची शक्यता आहे. आता जी कुटुंबातली फळी आहे त्यापैकी क्लिअरली आपण बघतोय की एक गट आणि आज झिरवाळांनी ते बोलूनही दाखवलं की एक गट क्लिअरली म्हणतोय की सुनेत्रा वहिनींकडे याचं नेतृत्व जावं. नॅचरल ज्याला आपण म्हणतो की नॅचरल सक्सेशन अशा प्रकारच्या दृष्टीने पक्षाकडे त्या प्रकारे पाहिलं जातं. कारण की अजून शरद पवार किंवा सुप्रिया सुळे असतील त्यांचा याबद्दल निर्णय झाला नसेल. पण झाल्यावरही कशा प्रकारे कारण राष्ट्रवादीमध्ये आतापर्यंत जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती 2023च्या आधी त्याही वेळेला एक गोष्ट खूप क्लिअर होती ती म्हणजे अजितदादा राज्याकडे बघतील आणि सुप्रिया सुळे देशाचं राजकारण बघतील. आता ज्या प्रकारचे पॉलिटिकल डायनामिक्स बदलत आहेत त्या प्रकारे ज्या राजकीय नेत्याला पूर्णपणे राष्ट्रीय पातळीचं राजकारण बघण्याची आणि त्याच दृष्टीचं ओरिएंटेशन ठेवण्याची आत्तापर्यंतची सवय आहे ते ओरिएंटेशन अचानक बदलेल का बदलण्याची इच्छा असेल का याही बद्दल कदाचित विचार व्हावा लागेल. प्रसन्न मला वाटतं याच्या बाबतीत आणखीन एक गोष्टीचा विचार करायला हवा. विनयानी जे मांडले त्याला जोडून पुढे की आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही की काही वर्षांपूर्वी अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले होते आणि ते वेगळे का झाले होते तर त्यांना काहीतरी हवं होतं आणि मोठा पक्ष त्यांच्याबरोबर गेलाय. बरं हे शिवसेनेसारखं नाही झालं की पक्ष एका बाजूला आणि केडर एका बाजूला. ते पक्ष आणि केडर एकत्र घेऊन गेले ते विधानसभेला आपल्याला दिसलेलं आहे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये दिसलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा सुद्धा विचार यामध्ये व्हावा लागणार. मी तोच मुद्दा घेऊन दीक्षित सर आणि चोरमारे दोघांकडे मी जाईन. ती पार्श्वभूमी अशी आणि ती थोडीशी सांगावी लागेल थोडक्यातच सांगणार आहे. 3 घटना घडल्या. राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे झाल्या त्याच्यानंतर याची सुरुवात झाली होती. दुसरी घटना घडली पार्थ ज्यावेळी मागच्या वेळी निवडणूक लढू पाहत होता त्या काळामध्ये आणि मधल्या काळातल्या काही घडामोडींमध्ये त्यांच्याच कुटुंबातील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी काही एक नाराजी टीका व्यक्त केली होती जी अर्थातच एखाद्या तरुण मुलाच्या बाबतीत अशा झाल्यानंतर होणाऱ्या वेदना वेगळ्या असू शकतात. आणि तिसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे आणि ते राजकारण कोणी विसरलेलं नाही आहे 2024च्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या डेब्यू म्हणजे सुरुवातीच्याच पहिल्याच निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांचा त्या जॉईन झालेले असतात मवियाला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचं प्रेम आपल्याला सर्व श्रुत आहे. प्रेम म्हणजे मी ते डबल कोट्समध्ये म्हणतोय आणि मग काय झालं ते आपण बघितलेलं आहे. या 3 घटनांची पार्श्वभूमी पाहता 2 राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणं संभवतं का दीक्षित? पहिली गोष्ट म्हणजे हे एकत्र यावेत हे आपल्यालाच जास्त वाटतंय असं मला नेहमी वाटतं. इंटरेस्टिंग. जसं ठाकरे बंधूंबद्दल होतं तसंच थोडंसं इथे पण मला म्हणावं असं वाटतं यासाठी की शरद पवार गटाकडनं हे कायम सांगितलं जात आहे की आम्हाला एकत्र यायचंय. पण अजितदादा घ्या किंवा प्रफुल्ल पटेल घ्या किंवा तटकरे घ्या यांनी गेल्या काही दिवसातल्या त्यांच्या मुलाखती पाहिल्या तर ते स्पष्टपणे सांगतायत की आम्हाला काही एवढ्यात एकत्र करण्याची घाई लागलेली नाही. दुसरा भाग असा की हे सगळी चर्चा ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि त्याचा परिणाम काय होईल या पार्श्वभूमीवर चालली होती. ते एकत्र आल्यामुळे मुंबई बाहेर काही फारसा परिणाम झाला नाही. मुंबईत मर्यादित झाला आणि इथे पुणे आणि या पट्ट्यात राष्ट्रवादी एकत्र येऊन काही फरक पडला नाही. दोघांचाही पराभव भाजपने केला. त्यामुळे वारे राजकीय कोणत्या दिशेने वाहत आहेत याची पूर्ण कल्पना घेऊन मग हे राजकीय नेते निर्णय घेतील
आता मला जसं वाटतं की सुनेत्राताईंच्या हाताखाली पक्ष आहे तो चालू ठेवावा. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी त्याची ऑर्गनायझेशनल बाजू सांभाळावी आणि हळूहळू याबाबत निर्णय घ्यावा. तिसरा भाग जो शरद पवारांच्या वैचारिक निष्ठेबद्दल बोललं जातं, पण एक लक्षात घ्या की सोनिया गांधींच्या विरोधात ज्या मुद्द्यावर ते बाहेर पडले होते तो मुद्दा बाजूला ठेवून ते सत्तेत गेले. तेव्हा आपण हा प्रश्न केला नाही. आता आपण प्रश्न करतो कारण दोन वेगळे म्हणजे भाजपबद्दल आल्यामुळे हा वेगळा प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं शरद पवारांचंही राजकारण, राज ठाकरेंचा शब्द वापरायचा तर प्रॅग्मॅटिक आहे, लवचिक आहे. आणि ते लवचिक असल्यामुळे सध्या महाराष्ट्रातले वारे हे नक्की भाजपच्या दिशेने जास्त जाणारे आहेत. मी पूर्ण जाणारे आहेत असं म्हणत नाही, पण आज कल भाजपच्या दिशेने जास्त आहे. अशा वेळेस सत्तेबरोबर राहण्यासाठी ते शक्यतो देवेंद्र फडणवीसांच्या भाजपबरोबर जाण्यात पसंती देतील असं मला वाटतं. बरं, एक फार महत्वाचा म्हणजे नवीन डिबेट सुरू होईल एवढं महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. असं फक्त 2014 साली घडलं होतं, ते सुद्धा बार्गेनिंग शिवसेनेची थांबावी आणि शरद पवारांच्या तेव्हाच्या भाषेमध्ये अस्थिरता, राज्याला आता नव्या निवडणुका परवडणाऱ्या नाहीत म्हणून आम्ही पाठिंबा देतोय वगैरे वगैरे वगैरे, त्या तेव्हाची परिस्थिती होती. मात्र आता दीक्षित सांगतायत ते वेगळं आहे. तो मुद्दा घेऊन मी जातो चोरमाऱ्यांकडे. मला माहिती आहे विनयाला पण मगाशी काहीतरी सांगायचं होतं, तेही माझ्या लक्षात आहे. पण एक छोटासा ब्रेक, पाहत राहा पुढारी न्यूज. आपण पाहतोय पुढारी न्यूजवर पुढच्या महाराजकारणाची महाचर्चा आणि त्याचं स्वरूप असं आहे, पवार, परिवार, परिस्थिती आणि पर्याय. मी आता जाणार आहेत विजय चोरमारे सरांकडे. चोरमारेजी, मगासच्या दीक्षितांचा मुद्दा तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकताच आणि तरीसुद्धा माझा मूळ प्रश्न, ज्याच्या मागच्या 3 कंडिशन्स मी सांगितल्या, 2 राष्ट्रवादी एकत्र येताना काही अशा राजकीय जखमा आहेत, त्यात पार्थ पवार यांचा मुद्दा आहे, त्यात सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचा मुद्दा आहे. या सगळ्या घडामोडींच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळात राष्ट्रवादी वेगळी का झाली होती अजित पवारांची? कारण शेवटी त्यांना कधीतरी एक नेतृत्व हवं होतं. त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं होतं की कोणीतरी आता थांबायला हवं वयाच्या एका टप्प्यावर, आणि मग या घटना झाल्या. त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आपण रिव्हिजिट करू त्या प्रश्नाला की दोन्ही एकत्र येतील का? प्रसन्न, मला वाटतं या सगळ्याच म्हणजे काही गल्लत आपण करतोय. परिस्थिती बदलली, हॅलो, ऐकू येते? हो, ऐकायला येते, सरळ बोला, ऐकायला येते. आताची परिस्थिती बदलली म्हणून भूतकाळ बदलत नाही. अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे सगळे बरेचसे सहकारी भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत गेले होते. ते सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केलं म्हणून किंवा पक्षात नाराज होते म्हणून नव्हे. त्या पक्षात आता अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बऱ्याचशा आता जे मंत्रिपदावर आहेत त्या सगळ्यांचे हात केंद्रीय यंत्रणांच्या खाली अडकलेले होते. त्यासाठी तिकडे गेलेले लोक होते. तिथं काही वैचारिक मुद्दा नव्हता जाण्याचा किंवा शरद पवारांनी नेतृत्व सोडावं हा मुद्दा नव्हता. आपल्याला आठवत असेल, हे जाण्याच्या आधी 4 दिवस आधी नरेंद्र मोदींनी भोपाळमधून थेट भ्रष्टाचाराच्या संदर्भात सिंचन घोटाळा, जिल्हा राज्य बँक घोटाळा हे सगळे आरोप केले होते. आणि भारतीय जनता पक्षानं म्हणजे त्यांना अजित पवार सोबत येण्यात त्या आता परिस्थिती त्यावेळी बघितलं काय होतं. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळेल असं चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना सोबत घेण्यासाठी तातडीनं पावलं उचलली होती आणि अत्यंत घाईघाईनं ते सगळं पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत झालं होतं. हे आपल्याला विसरता येणार नाही. दुसरी गोष्ट आता विलिनीकरणाची.
म्हणजे गेले काही दिवस आता मागासपासून आपण चर्चा करतोय विधिमंडळ नेत्याची. आता विधिमंडळ नेता आणि त्यांचा पक्षाध्यक्ष एकच असेल का हे बघावं लागेल. कारण मग त्यासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे, तर मग त्या राज्यात येणार का, मग त्या पक्षाध्यक्षांनी, कारण फक्त पक्षाध्यक्ष राहिले आणि उपमुख्यमंत्री वेगळा असेल तर मला वाटतं ती अधिकार राहू शकत नाही. आतापर्यंत शरद पवार यांच्या पक्षातले लोक मधल्या काळात अजित पवार यांच्या सोबत विलिनीकरणाचा आग्रह का धरत होते, कारण सगळ्यांना माहिती होतं आता शरद पवार थकलेले आहेत, शरद पवारांच्या प्रकृतीचे प्रश्न आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी नंतरच्या काळात राज्याच्या राजकारणात हवा तसा रस दाखवलेला नाही. तेव्हा आपल्याला जर राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असेल तर अजितदादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. या मुद्द्यावर शरद पवार यांच्या पक्षातले बहुतेक सगळे नेते अजित पवार यांच्यासोबत जायला किंवा विलिनीकरणासाठी आग्रह होते. आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. लक्षात घ्या, आता अजित पवार नाहीत. आता विलिनीकरण कशासाठी आणि कुणी करायचं हा प्रश्न आहे. मग कुणाच्या नेतृत्वाखाली करायचं हा प्रश्न आहे. म्हणजे सत्तेसोबत जाण्यासाठी तर विलिनीकरण नव्हतं, ते आपलं राजकीय सत्तेसोबत जाणं एक भाग होता, पण त्या पलीकडे राजकीय भवितव्य सुरक्षित करणं हा भाग होता. आता त्या पक्षाला नेतृत्व हवंय. मगाशी प्रशांत दीक्षित ज्या पद्धतीने म्हणले की पक्षाला नेता लागतो, चेहरा लागतो, आणि आता या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आहे, त्या पक्षात आपल्या जिल्ह्याच्या पलीकडे ओळख असलेला नेता नाही. जो नेता आहे त्यातल्या त्यात छगन भुजबळ एक असं नाव आहे ज्याला संपूर्ण राज्यावर मान्यता आहे आणि ज्येष्ठत्व आहे. त्यामुळे हा त्यांच्या पुरता त्या पक्षाच्या नेतृत्वाचा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पद होऊ शकतील, पक्षाध्यक्ष होऊ शकतील, पण ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कमांड मिळवली होती, ती कमांड मिळवणं, पक्ष चालवणं आणि संपूर्ण राज्याला नेतृत्व म्हणून आश्वासक वाटणं या वेगळ्या गोष्टी, त्यासाठीची आव्हानं वेगळी आहेत. मला वाटतं आता तातडीनं अजित पवार यांच्या पक्षाचा विधिमंडळ नेता निवडणं, तो नेता निवडला तरी अजित पवार यांच्या पक्षाला अर्थ खातं मिळणार नाही, कारण आता अर्थ खातं देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतील. कारण अर्थ खातं हे फक्त अजित पवार यांच्या व्यक्तिगत आग्रहा खातर त्यांच्याकडे दिलेलं होतं. म्हणजे उपमुख्यमंत्रीपद त्या पक्षाला मिळेल, त्यांच्या कोट्यातला आहे, पण अर्थ खातं त्यांना मिळणार नाही. त्यामुळे हे लक्षात घ्यावं लागेल. मग तात्पुरती ही काहीतरी व्यवस्था केली जाईल आणि विलिनीकरण आणि त्यानंतर पुढचा नेता पक्षाचा कोण असेल हे पुढच्या टप्प्यातले मला वाटतं या दोघांच्या पुढचे प्रश्न असतील. तो प्रश्न हा फक्त अजित पवार यांच्या पक्षापुरचाही प्रश्न आहे, शरद पवार यांच्या पक्षापुरचा सुद्धा हा प्रश्न आहे. अगदी. विनयाजी, हाच मुद्दा धरून आणि तुम्हालाही काही मुद्दा मांडायचा होता? हो, मला प्रशांत दीक्षितांनी नंतर जो मुद्दा मांडला तोच मला त्यावेळेला मांडायचा होता की एकंदरीत राष्ट्रवादीची भूमिका वर्षानुवर्ष आपण जर का बघितली तर ती आयडिओलॉजिकल फार न राहता लवचिक राहिलेली आहे आणि सत्तेबरोबर साधारणपणे जुळवून घेणं अशा प्रकारचा पक्षाचा एकंदरीत होरा राहिलेला आहे आणि त्यामुळे तशा प्रकारे पक्ष वाढत गेला. तो तरीही एक प्रादेशिक पक्ष आहे, त्याचे स्वतःच्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांमध्ये तो पक्ष त्या प्रकारे वाढला. आता आपण ज्या विषयावर बोलतोय, चोरमारेजी पण म्हणाले, पण त्याबद्दल मला अजून एक शक्यता इथे बोलून दाखवावीशी वाटते आणि ती अशी की एकंदरीत आता पक्षाचा नेता कोण ह्याबद्दल जिथे उहापोह सुरू आहे, दादांसारखं नाव आता पक्षाला त्यांच्या स्वतःच्या फळीतून मिळणं म्हणजे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं आणि सर्वमान्य असणारं अशा प्रकारे म्हणते मी, तसं मिळणं अवघड असेल. आणि अशा ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्रॉसरोड्स म्हणतो, अशा क्रॉसरोड्सवर जर का दोन्ही पक्ष असतील तर कदाचित एक अशीही शक्यता उद्भवू शकते का की जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत की जे वेगवेगळ्या कारणांमुळे, कदाचित सेंट्रल एजन्सीज असतील, कदाचित सत्तेबरोबर जुळवून घेणं हे कारण असेल, वेगवेगळ्या कारणांमुळे जे अजित पवारांबरोबर जाऊन महायुतीत सामील झाले ते कदाचित पक्षाबरोबर राहायचं की नाही असाही विचार करू शकतील का आणि त्यातून एक वेगळं राजकीय चित्र निर्माण होऊ शकेल का, अशा वेगवेगळ्या शक्यतांना मला वाटतं आता तोंड फुटलेलं आहे. आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे आता 1-2 दिवसात निश्चितच याबद्दल काही होणार नाही, पण एकंदरीत हा चर्चांचा विषय राहील. पण पुढच्या काही दिवसात वेगवेगळ्या टर्ब्युलन्सेस मधून महाराष्ट्राचं राजकारणही जाऊ शकतं, अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं.
अगदीच आपली एक छोटीशी ब्रेकची वेळ झालेली आहे. मात्र विनयाजी, चोरमारे सर आणि दीक्षित सर तुमच्या तिघांचेही आभार. मात्र पाहताय पुढारी न्यूज. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यामधून चटका लावणारी एक्झिट घेतली, पण जसं राजकारण थांबत नाही किंवा कुणीच कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे आता या राजकारणाच्या पुढच्या अंकाचं काय याची महाचर्चा आपण करतोय. आणि पवारांचा परिवार, त्यांचा पक्ष, त्या पक्षापुढे असलेले पर्याय, ह्या सगळ्याबाबत चर्चा आता करणं गरजेचं आहे. कारण अजित पवारांचा पक्ष सत्तेतला एक मोठा स्टेक होल्डर आहे, त्यामुळे त्याचं काय होणार, ती गणितं कशी असतील, या सगळ्याच विषयी आपण चर्चा करतोय. आणि आपल्यासोबत आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत. थोड्याच वेळात दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी आपल्यासोबत असतील, सुधीर सूर्यवंशी असतील, राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे आणि शैलेंद्र परांजपे सुद्धा थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होत आहेत. मृणाल मॅमकडे जाते मी सुरुवातीला. मृणाल मॅम, या सगळ्यामध्ये एक चर्चा जी उपस्थित राहते ती की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार राज्यात येणार कोण. सध्याच्या घडीला जर आपल्याला तुलना थोडीशी करायची झाली तर वजन कुणाच्या पारड्यात जास्त वाटतंय? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्यतः सत्तेच्या अनुकूल असलेल्या बाजूला धरून असतो. त्यामुळे जर सुप्रियाताईंनी एनडीएत जायला नकार दिला तर मला वाटत नाही की अजितदादांबरोबर असलेले त्यांचे सहकारी आमदार आणि काहीतरी तर महत्वाचे मंत्री आहेत, ते मंत्रीपद सोडून सुप्रियाताईंचं नेतृत्व स्वीकारतील. सुप्रियाताई जर त्यांचा धर्मनिरपेक्षता झेंडा या बाजूला ठेवून काहीशा लवचिक होणार असतील तर मग या नेत्यांसमोर, मंत्र्यांसमोर, आमदारांसमोर पर्याय असेल. आणि तो जर प्रत्यक्षात येऊ शकत नसेल तर मग सुनेत्रा वहिनी पवार का अजितदादांबरोबर असलेला आणखी कोणी नेता. भुजबळांचं नाव घेतलं गेलं, पण छगन भुजबळ एका प्रकृती अस्वास्थ्याला सामोरे गेले होते नुकतेच. अर्थात अशा नेत्यांमध्ये एक परिस्थितीला सामोरं जाण्याचं कर्तृत्व असतं, त्यामुळे ते म्हणून नेतृत्व करू शकणार नाहीत असं अजिबात नाही. तटकरे हे नवीन नाव गेल्या काही वर्षात समोर आलंय. ते अजितदादांचे एका अर्थाने सर्वात जवळचे राजकीय नेते होते. फक्त आमदार तटकरेंना आपलं मानतात का सुनेत्रा वहिनींना तुम्ही राजकारणात या, म्हणजे सक्रिय राजकारणात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री व्हा असं म्हणतात का, त्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा ज्याची चर्चा करणं अतिशय दुर्दैवी असतं, पण ते राजकारणातलं वास्तव असतं. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात महत्वाचा नेता हा कायम मराठा समाजाच्या आशा आकांक्षांची नातं असलेला राहिलेला आहे. त्यामुळे भुजबळ आणि तटकरे हे मराठा वळणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आवडतील का, हा एक मुद्दा आहे. अर्थात सत्तेसमोर हे घटक छोटे होत असतात, त्यामुळे या दोघांपैकी कोणी इच्छा व्यक्त केली तर आमदार त्यांच्या पाठीशी आहेत का, आणि सुनेत्रा वहिनींनी सध्याच्या परिस्थितीत थोडंसं मागे राहायचा निर्णय घेतला तर परिस्थिती वेगळी असू शकते. दुसरं असं ज्याच्यावर आपल्याला नंतर चर्चा करावी लागेल, अशक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते भारतीय जनता पक्षात जाऊ शकतील की काय, हा विनयाने थोडासा उल्लेख केलेला मुद्दा पण दीर्घकालीन राजकारणात महत्वाचा ठरू शकतोय. आत्ताच त्याबद्दल बोलणं थोडं अनुचित ठरेल. आपण ज्याप्रमाणे म्हणतो अजितदादांवर नुकतेच अंत्यसंस्कार झालेले आहेत. पण म्हणजे ज्या वेळेला सुप्रिया पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्यापैकी राज्यात कोण येणार ह्या प्रश्नामागे आणखीन एक छुपा प्रश्न दडलेला आहे, तो म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार, कोण उमेदवार असणार राष्ट्रवादीकडनं, हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. तो या दोघींमधून कुणी असू शकेल की पक्षाचा तिसराच कुणी नेता असेल की त्या पलीकडे जाऊन जय पवार किंवा पार्थ पवार. म्हणजे जर का आदित्य ठाकरे वयाच्या इतक्या ऐन तिशीमध्ये जर का कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकतात तर अशक्य जगात काय आहे. 45च्या ऐन 40शीत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, याही पेक्षा कमी वेळात शरद पवार तर थेट मुख्यमंत्री झाले होते. मग प्रश्न असा, आणि आता सगळा काळ तरुणाईचा आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळी एक बरं आपल्याला ह्याची सुद्धा कल्पना आहे की सुनेत्रा पवारजी जर का राष्ट्रवादीला नेतृत्व करणार असतील, हे सगळं जर तर आहे, तर अशावेळी पक्ष पण सांभाळा आणि पदही सांभाळा. याच्याऐवजी साधारणपणे हे असेल की कोणीतरी पवार कुटुंबातला असेल तर मग ती व्यक्ती एकत्र झालं तर सुप्रिया सारखी व्यक्ती असेल का, सुप्रिया सुळेंसारखी का पार्थ किंवा जय सारखी. शैलेंद्र परांजपेजी, तुम्ही याच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकता. शैलेंद्रजी, आपण फक्त सध्या जर तरचा विचार करतोय.
नाही हे बघा काय असतं की जनरली पॉलिटिकल रिपोर्टिंगमध्ये अनेक बातम्यांमध्ये स्पेक्युलेटिव्ह बातम्या येतात. आता ती स्पेक्युलेशन्स कशाच्या आधारे असतात, तर इफ देअर इज स्मोक देन देअर इज फायर, या पद्धतीने जर धूर आहे तर आग असणार, हा जो त्याचा पडताळा असतो तसं कुठे ना कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं. जरी त्या बंद खोलीतल्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहाच्या बरोबर आपण कोणी नसलो तरी ज्या 4 शक्यता असतात त्या आपण सांगतो आणि त्यातलं काहीतरी घडतं. तसंच आत्ता तुम्ही जसं मला म्हणालात की अन्य पर्याय पण द्या, कारण माझ्या कल्पनाशक्तीबद्दल तुम्हाला खूप विश्वास आहे आणि याचा मला आनंद आहे, तर मी अन्यही पर्याय तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. ते असे की जनरली आपल्याकडे जसं मगाशी उल्लेख झाला आधीच्याही चर्चेत की गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलीला बिनविरोध निवडून आणलं गेलं लोकसभेला, प्रीतम मुंडेंना. तर तसं आत्ता मग पार्थ पवार यांनी निवडणूक लढली, मावळमधनं पराभूत झालेत, ते आमदार होऊ शकतात. सुनेत्रा वहिनी स्वतः बारामतीतनं अजित पवारांच्या जागी बिनविरोध निवडून येऊन उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात, पक्षाच्या अध्यक्ष होऊ शकतात. पण त्यामुळं सुरुवातीला अननुभवी असल्यामुळे म्हणजे इतका पक्ष चालवायच्या त्यांना बाकीचे लोक मदत करतील पण त्यांच्या नावाने कारभार करतील. जसं छत्रपतींचा कारभार पेशव्यांनी चालवला तसं सुनेत्रा वहिनी अध्यक्ष आणि भुजबळ तटकरे वगैरे पक्ष चालवतील. म्हणजे ते जरी नॉन मराठा असलं तरी ते पक्ष चालवताना लोकांना चालतील. प्रफुल्ल पटेल आता काय करतात अजित पवार असताना, तर तेच ते करत राहतील. तर मुख्यत्वे शरद पवारांना जसं ती गोष्ट आहे की आपल्याला ब्रह्मचर्य आणि हे सगळं सांभाळायचं 4 गोष्टी, तर तसं त्यांना सेक्युलरिझम सांभाळायचं आहे. तर मला मुळातच प्रश्न असा पडतो की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानंतर शरद पवारांचं सेक्युलरिझम कुठे जातं नेमकं, सोनिया गांधींचं सेक्युलरिझम कुठे जातं, की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला आनंद आहे, तर त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री केल्यावर सेक्युलरिझम कुठे जातं. पण ते आत्ता कळीचं बनतं कारण त्यांना भाजप बरोबर जायचं नाहीये. दुसरी गोष्ट, सत्तेत जाताना फडणवीसांच्या बरोबर जातील असं म्हटलं तर दोन्ही पक्ष विलीन होतात का नाही हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, आपण सगळे जे आता विचार करतोय तो पक्षांतर्गत ऍक्सेप्टन्स ऑफ सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार असा करतोय. मला असं वाटतं की दोन्ही पक्ष एकत्र येताना त्यांच्या घरामधलं जे काही संघर्षाचं वातावरण आहे ते निवडलंय का पूर्ण. म्हणजे आज हा प्रसंग नाहीये ती चर्चा करण्याचा जाहीररित्या, परंतु ते सगळे धागे दोरे याच्या मागे असतात. म्हणजे आज अशा आपत्तीच्या वेळेला कुटुंब एकत्र असतं, परंतु तुम्ही जसं मगाशी 3 घटनांचा उल्लेख केलात, मावळची निवडणूक, सुनेत्रा वहिनींची निवडणूक, तर या निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच निवडणूक झाली होती ना. तर त्यामुळे आत्ता सुनेत्रा पवार आणि त्यांचा पक्ष त्यांच्या पतीच्या निधनानंतर हा शरद पवारांच्या पक्षाबरोबर जाईल का. विनया देशपांडेंनी जसा पर्याय सुचवला की आता अजित पवारांच्या पक्षातलेच काही लोक पक्ष सोडतील का किंवा काही शरद पवारांकडे जातील का. जसं जितेंद्र आव्हाड यांनी खूप टीका अजित पवारांवर केली होती, त्यामुळे अजित पवार शरद पवार पुण्याच्या निवडणुकीला एकत्र आल्यावर आता वेट अँड वॉच अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी केली होती, कारण ते बघत राहिले. ज्या प्रशांत जगतापांना सर्व माध्यमांनी नैतिकतेचा पुतळा बनवलं, ते प्रशांत जगताप फुरसुंगीला अजित पवार शरद पवार एकत्र लढले तर गप्प होते, तेव्हा त्यांची नैतिकता आणि सेक्युलरिझम त्यांनी खुंटीला टांगला होता. काय होतं, आपण सोयीस्करपणे या गोष्टींकडे बघितलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरीकडे प्रॅक्टिकल विचार काय, समजा जैसे ते परिस्थिती राहिली, म्हणजे अजित पवारांचा पक्ष आता सत्तेबरोबर आहे तो तसाच राहू द्या, शरद पवारांचा पक्ष सत्तेबाहेर आहे तो तसाच राहू द्या. एक माहिती चोरमाऱ्यांनी पण सांगितली की जे तुलनेने तसं इन्क्लाइन टू शरद पवार किंवा थोडे त्यांच्या जवळचे आहेत, ते भिजले काय पावसात वगैरे त्यांनी फार रसभरीत लिहिलं होतं. तर मला असं वाटतं की शरद पवारांच्या पक्षातल्या अनेकांना घाई झाली मंत्री व्हायची, त्यामुळे ही सगळी अडचण आहे. तर आता अजित पवारांचा पक्ष सत्तेत राहिला, हे जे सगळे मंत्री आहेत ते जरी ईडीच्या भीतीमुळे गेले असले अजित पवारांबरोबर, तरी ते सत्ता कोणाला नकोय मला सांगा ना. पुढची 3 वर्ष निवडणूक नाहीये, तर भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे काय आता सत्ता सोडून 4 वर्ष शरद पवारांच्या बरोबर जातील का? नाही जाणार. ते सत्तेत राहतीलच, त्यांचं मंत्रिपद अबाधितच आहे, फक्त नेता त्यांना स्वीकारावा लागेल, सुनेत्रा वहिनींना किंवा तटकरेंना किंवा आणखीन कोणाला, ते स्वीकारतील आणि हा कामकाज तसंच चालू राहील. ते भारतीय जनता पक्ष, मृणाल ताईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष शरद पवारांच्या या पूर्वीच्या 2 अनुभवांमुळे ताकही फुंकून पिईल. ते शांतपणे ममता बॅनर्जींच्या विधानावर सुद्धा पवार साहेब बोलल्यानंतर बोलतायत. तसंच 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होतं का, ते नवा नेता निवडतात का, विधिमंडळ नेता निवडतात का, हे सगळं बघतील, त्यानंतर त्यांचे डाव खेळतील असं मला वाटतं. राजेंद्र साठे सर, कसं बघायचं या सगळ्या परिस्थितीकडे? मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये पवार कुटुंबातली कोणीतरी व्यक्ती ही नेतृत्वपदी असणं ही मानसिक गरज आहे.
दादांच्या गटाचे. त्याच्यामुळे आज जे नरहरी झिरवळांनी सांगितलंय त्या पद्धतीने मला असं वाटतं की सुनेत्रा पवारांची कदाचित उपमुख्यमंत्रीपदी सुद्धा वर्णी लागू शकेल किंवा काही होऊ शकेल, म्हणजे या पद्धतीने. आणि पार्थ पवारचा पर्याय उपलब्ध आहेच, म्हणजे त्यांना त्या जागेवर लढवणं वगैरे. ही गरज काही काळ तर राहील असं स्पष्टपणे या सगळ्या याच्यामध्ये दिसतंय. पण इथून पुढच्या काळात अजितदादा आणि शरद पवार या दोन्ही गटांचं भवितव्य काय असाच एकत्रितपणे विचार करायला लागेल. याचं कारण असं की महानगरपालिकांच्या आणि त्याच्यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांमधला एकूण जर कामगिरी बघितली या दोन्ही यांची, तर ती उत्तरोत्तर खालावत गेलेली अशी आपल्याला दिसलेली आहे. महापालिकेमध्ये तर अजित पवारांना जोरदार फटका बसलेला होता. आणि अजित पवारांचा जो पश्चिम महाराष्ट्र आहे ज्याच्यावर त्यांची भिस्त होती, त्यामध्ये सुद्धा त्यांना सगळ्या महानगरपालिकांमध्ये जोरदार दणका बसलेला आपल्याला दिसलेला आहे. या परिस्थितीमध्ये म्हणजे ही काय आज अजितदादांचं निधन हे दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांच्याविषयी एक सहानुभूती आहे, हळहळ व्यक्त होते. पण ही जमिनीवरची परिस्थिती जी वस्तुस्थिती आहे ती काय अमान्य करता येण्यासारखी नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं, आणि काही माध्यमांमध्ये असंही जाहीर झालेलं आहे की हे दोन गट एकत्र येणारच होते, कदाचित 12 डिसेंबरला एकत्र येणार होते किंवा त्याच्या पुढे एकत्र येणार, त्यांच्या काही तारखाही जाहीर होत आहेत. मला असं वाटतं की दोन्ही जे गट आहेत पवार राष्ट्रवादी ह्याचे, त्यांची ताकद अत्यंत खच्ची झालेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने. शरद पवार हे जवळपास प्रकृतीच्या कारणास्तव बाजूला गेल्यासारखी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजप प्रचंड प्रबळ झालेला आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि उत्तरोत्तर प्रबळ होईल असं आहे. आता शैलेंद्रनी जसा उल्लेख केला तसे राष्ट्रवादीचे जे मंत्री जे नेते आता सरकारमध्ये सामील आहेत, त्यांच्या मागे सुनील तटकरे असतील किंवा हे, त्यांच्या मागे एक तर चौकशीची शुक्लकाष्ठ याच्या पूर्वी लागलेली आहेत, धंदा आहेत. जर त्यांनी काही वेगळा विचार केला किंवा तर त्यांच्या मागे ती लगेच सुरू होऊ शकतात. आपल्याला डिझायनर बॉक्सचं प्रकरण माहितीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते सत्तेला धरून राहतील. त्यांच्यापैकी काही जण भारतीय जनता पक्षात सुद्धा जाऊ शकतील आणि त्याच्याशिवाय त्यांना काही पर्याय मला दिसत नाही. कारण जमिनीवरची वास्तव स्थिती अशी आहे की अजित पवार आज गेले म्हणून खूप आज हे होतंय, पण राष्ट्रवादीची ताकद खूप खच्ची झालेली होती, ही अत्यंत वस्तुस्थिती आहे. अगदी माळी सरांकडे जाते मी. हाच प्रश्नाला थोडंसं एक्सटेंड आपण करूया. आता साठे सर जसं म्हणाले की पवार, कोणीतरी पवार नावाची व्यक्ती तिथे नेतृत्वात असणं ही मानसिक गरज आहे, त्याकडे कसं बघायचं. आणि दुसरी गोष्ट, जर समजा ही जर पक्षाची गरज असेल तर इथे सुनेत्रा पवार यांचं येणं पक्षासाठी योग्य असेल, त्याची शक्यता किती दिसते की जय आणि पार्थ या दोघांपैकी कुणाचा तिथे पर्याय म्हणून निवडला जातो. म्हणजे अगदीच उदाहरण घ्यायचं तर मी कुठल्या दृष्टीने विचारते तर मला आठवते राजीव गांधी गेल्यानंतर काहीही माहीत नसलेल्या सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसची धुरा गेली होती आणि काँग्रेस पक्षाने त्यानंतर कशी कुठपर्यंत वाटचाल केली हे आपण सगळ्यांनी बघितलं. राष्ट्रवादीच्या बाबतीत तशी शक्यता दिसते का? मगासपासून शैलेंद्र किंवा प्रशांत आणि यांच्या सगळ्यांच्या मी किंवा चोरमारे सर यांचं ऐकतो आहे. मला जरा एक वेगळा थोडे मुद्दे दोन मांडायचे आहेत. पहिला मुद्दा माझा असा आहे की आता सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीला अध्यक्षपद सूत्र देणं असं होऊ शकेल याच्यावर बऱ्याच जणांचं आता एकमत झालं. सुप्रिया सुळेंना देणार का सुनेत्रा पवारांना देणार? पवार घराण्यालाच पुढे प्रोजेक्ट केलं जाईल कारण पवार घराण्याला मान्यता आहे असंही चर्चा केली. मला मुद्दा काय मांडायचा आहे की जरी या पवार घराण्यातल्या कोणाला कुठल्याही व्यक्तीला किंवा सुनेत्रा पवारांना आता जरी केलं तरी पक्ष चालवणं ही जी आहे तर पक्ष चालवण्याचं कौशल्य जे आहे आणि त्यामध्ये राजकीय धुरंधरत्व जे आहे हे जसं अजित पवारांकडे होतं तसं या दोन्ही आपण आता जी नावं घेतो त्यांच्याकडे अर्थातच नाहीये. म्हणजे सुनेत्रा ताईंकडे अजून अनुभव नाही. सुप्रिया ताईंचं राजकारण हे दिल्ली बेस्ड आहे, त्यांचं राजकारण हे नॅशनल पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं आहे. राज्यातलं राजकारण खेळताना, पक्ष चालवताना, पक्ष सांभाळताना, निवडणुकीपासून पक्ष संघटना उभारताना जे कौशल्य लागतं जे अजितदादांकडे होतं ते या दोन नावं जी घेतोय त्यांच्याकडे निश्चितच नाहीये. त्यामुळं होईल काय, त्यामुळं यांचं हे नामधारी अध्यक्ष किंवा नामधारी त्यांचं नाव दिलं जाईल नक्की. पक्षाची सूत्र कोणाकडे राहणार हा मुळात मला मुद्दा महत्वाचा वाटतो. तर ती कोणाकडे राहू शकतात? तर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या किमान या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होण्याची जी काही प्रक्रिया चालू झालेली आहे ती निवडणुकीपासून आधीच चालू आहे. जसं शैलेंद्र म्हटला की धूर वगैरे जे काही आहे तर त्यात सगळा धूर आपण सगळा बघितलेला आहे आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी आज
एकत्र येतील, एक विलीन होतील असं नाही, पण त्यांचं मनोमिलन किंवा त्यांची आघाडी होईल आणि त्यांच्या मागं पक्ष चालवणं हे शरद पवार काही अंशी असू शकतात, पवार घराण्यातले असू शकतात आणि त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आता भाजपकडे फुटून जातील का शुक्ल काष्ठ वगैरे हे मुद्दे अगदी योग्य आहेत. तर तसंच दुसरा पर्याय आपल्याला बघावा लागेल. भाजपकडे काही जण जातील का पवारांकडे येतील आणि भाजपच्या विरोधी भूमिका घेऊन आघाडीत किंवा शरद पवारांकडे येतील. यापेक्षा उरलेला राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादीच या राष्ट्रवादी बरोबर, दादांच्या राष्ट्रवादी बरोबर एकत्र येऊन भाजप बरोबर किमान आघाडी तरी होईल का नाही, हा मुद्दा मला यात पहिला मुद्दा जरा वेगळा वाटतो या सगळी चर्चा ऐकल्यानंतर. मगाशी जी 3 मुद्दे असे मांडले होते की ज्याच्या इतिहासाचं ओझं मानायचं झालं तर ते असू शकतं. त्यामध्ये मी आधी म्हणालो होतो तसं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातली लोकसभेसाठीची निवडणूक हा मुद्दा, त्याच्यात कसं ते समोरच उभ्या राहिल्या होत्या. हर्षवर्धन पाटील यांना बाजूला वळवून घेण्यात आलं होतं, त्यामुळे इंदापूरमधून फटका बसला. पार्थ पवारांच्या बाबतीत झालेली विधानं आपल्याला माहिती आहेत आणि अजित पवारांना सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं. आणि तिसरा मुद्दा जो मी आणखी विसरलो होतो, मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला होता ज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा स्पष्टपणे नेतृत्व बदल म्हणण्यापेक्षा रिटायरमेंट बद्दल घोषणा केली होती नम्रता, त्यानंतर मग तेव्हा अजित पवारांनी अक्षरशः कौटुंबिक भूमिकेतून सुप्रिया जरा थांब वगैरे करून त्या सगळ्या हे करत होते. त्याचं चित्र खूप वेगळं प्रोजेक्ट झालं. शरद पवारांनी रिटायरमेंट मागे घेतली आणि ते पुन्हा रिइन्स्टेट झाले त्या पदावरती. या सगळ्याची फार वेगळी चर्चा अजित पवारांना मानणाऱ्यांमध्ये होत होती, हे नाकारण्यात अर्थ नाहीये. हे मुद्दे घेऊन मी आता जातोय मृणालिनी नानिवडेकरांकडे आणि तोच प्रश्न मी जरा रिपीट झाला तरी चालेल, मी परत विचारतोय की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी 2 पवार कुटुंबीय मनाने एकत्र येत आहेत का, जवळ येत आहेत का? हा प्रसन्न हा आत्ताच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला देणं एवढ्यासाठी शक्य होत नाही आहे की धर्मनिरपेक्षता या विधानावर पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांची किती निष्ठा आहे. प्रशांत दीक्षित आत्ता या कार्यक्रमात म्हणाले की लवचिकपणा हा पवारसाहेब कायम स्वीकारतात. पवारसाहेब सध्याचं नेतृत्व, त्यांचं वय आणि बाकी सगळी परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतात. पुलोच्या वेळेला हा प्रयोग झालाय, पण सुप्रियाताई यांची या घटनेला मान्यता असेल का, आणि खरं तर मान्यता नसेल तर सुप्रियाताई यांची एवढी मोठी भूमिका अजितदादांचा गट मान्य करतो का, यावर ही सगळी गणितं अवलंबून आहेत. पवार कुटुंब कोणताही निर्णय घेणार असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहील असं वाटत नाही. भारतीय जनता पक्ष अत्यंत बलाढ्य होतोय. या पक्षाला वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात, त्यासाठी ते वेगवेगळ्या उपक्रमांचा अवलंब करतात. त्यामुळे दीर्घकालीन जर आपण पट पाहिला तर पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे जिथे अजितदादा यांची खऱ्या अर्थाने ताकद होती, पवार साहेबांची ताकद ही सध्या अजितदादांची होती असं आपण मान्य करू, तर त्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे काय नेते उभे केले आहेत त्यात जयकुमार गोरे असतील किंवा शिवेंद्रराजेंना दिली गेलेली शक्ती असेल, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा राष्ट्रवादीला मानणारा भागही आता भारतीय जनता पक्ष हळूहळू छत्रछायेखाली येत असेल तर आणायला तयार आहे का, हा आत्ताचा मुद्दा आहे. आणि आत्ता आपल्याला जी काय माहिती मिळते प्रसन्न, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये बदल नाही, त्या 5 फेब्रुवारीलाच होणार आहेत असं कळतंय. सूत्र सांगतायत त्या जर 5 फेब्रुवारीलाच झाल्या तर पश्चिम महाराष्ट्रातच निवडणुका आहेत. त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली म्हणून हे जिल्हे त्यांच्या पक्षाला मतदान करतात का आणि त्यातून एखादा तिथला नेता ताकदवान होतो का याकडे बघावं लागेल. अजितदादा वगळता अजितदादांबरोबर असलेले राज्यातले जे काय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांची पण कुठेतरी नेतृत्व शैलीचा अभ्यास करायची वेळ येणार आहे, पण त्याला अजून वेळ आहे. या दोघी महिला ज्या एकमेकींच्या नातेवाईक आहेत, एकमेकींविरोधात उभ्या होत्या, त्या नेमकी काय भूमिका घेतात, त्यांच्या मागे शक्ती किती आहे, हा एक मुद्दा आहे. आणि फक्त शेवटचं वाक्य उच्चारते की एकदाच फक्त पवार घराणं समोरासमोर उभं राहिलेलं नव्हतं, तर विधानसभेमध्येही युगेंद्र पवार जे अजितदादा पवारांच्या सख्या भावाचा मुलगा आहे ते अजितदादांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामुळे पवार कुटुंबातला संघर्ष हा
अजितदादा नसताना आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. बरं. क्रूरपणे पत्रकार म्हणून बोलू नये, पण पवार कुटुंबातला संघर्ष ते कायम एकत्र येत असले सभा समारंभांना तरी राजकीय दृष्ट्या गेल्या 2 वर्षात दोनदा समोर आलाय. परांजपे सरांना काय बोलायचंय? परांजपे. हा एकच वाक्य सांगायचं आहे की पवार यांच्या घरातला संघर्ष हा आत्ताच्या अजित पवारांच्या निवडणुकीला किंवा सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीला नाहीये. तर शरद पवार स्वतः आमदार होण्याआधी युवा अवस्थेत असताना त्यांच्या घरातलेच सख्खे भाऊ उभे असताना निवडणुकीला शेकापकडनं स्वतः शरद पवारांनी युवक म्हणून काँग्रेसचं काम केलं होतं. तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. इतकंच. साठेंना पण मुद्दा मांडायचा. हां, साठे सर. नाही, याच्या 2 गोष्टींविषयी मला बोलायचं. एक पवार कुटुंबातला संघर्ष. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की नेते समजा एकमेकांविरोधात लढले तर त्यावेळेस ती जी काय तात्कालिक कटुता असेल आणि जे काय असेल ते आणि पवार कुटुंबाचं एकूण दीर्घकालीन राजकारण याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. जेव्हा अजित पवारांचा मृत्यू होतो आणि अशा परिस्थितीत होतो त्याच्यानंतर ही सगळी समीकरणं बदललेली असतील हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ती जी काही कटुता आपण मांडतोय सुनेत्रा आणि सुप्रिया यांच्यामध्ये तशा पद्धतीने राहील असं नाही. हे एक. आणि वसंत पवारांचं जे उदाहरण दिलं ते थोडंसं हे आहे, कारण याचं कारण तसंच बघायला गेलं तर शरद पवारांच्या आई याचमुळे शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या आणि त्यांनी हे केलेलं होतं. ते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची एक कटुता जी आहे त्या पद्धतीची कटुता नव्हती हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा मला याच्या संदर्भात सांगायचा होता की पवारांची जी ताकद आहे ती आज खूप कमी झालेली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये आणि भारतीय जनता पक्ष खूप बलिष्ठ झालेला आहे. त्या परिस्थितीमध्ये आता या सगळ्या समीकरणांचा दोन्ही पवार गटांना विचार करायला लागणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी पूर्वीची परिस्थिती नाहीये. शरद पवार ज्यावेळेस बलिष्ठ होते तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही. म्हणूनच शरद पवार गटांनी मान्यता दिलेली आहे या सगळ्या याला. आणि सगळ्यात शेवटचा आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे. सेक्युलरिझम असं जेव्हा शरद पवार म्हणत असतात ना तेव्हा हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की सेक्युलरिझम म्हणजे ते समाजवादी किंवा कम्युनिस्ट ज्या पद्धतीने सेक्युलरिझम म्हणतात तसा तो सेक्युलरिझम नसतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. सेक्युलरिझम त्यांच्या सोयीचा असतो. सेक्युलरिझमचा अर्थ काय आहे पवारांच्या लेखी आता शरद पवारांच्या ते जेव्हा त्या मुद्द्याला अडतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ते मानणारा किंवा भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे त्याला विरोध करणारा एक मतदार आहे आणि तो आज पवारांच्या बाजूने उभा आहे किंवा तो आपल्याला सोडून जाऊ नये अशी पवारांची इच्छा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. का अजितदादा नवाब मलिकांच्या बाजूने उभे राहतात? सेक्युलरिझमचं त्यांना काही खूप हे असतं वगैरे ही आपण नंतर वादाची गोष्ट आहे. मुद्दा असा असतो की तो मतदार आपल्याला दुरावू नये हा त्यांच्या लेखी अर्थ आहे. ते पूर्णपणे सत्तेचं राजकारण करणारे पक्ष आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे सेक्युलरिझमचा अर्थ घेऊन झोडणं त्यांना हे माझ्या मते चुकीचं आहे. म्हणजे सुनील माळी काही सांगू? मला या मुद्द्याबाबत एक मुद्दा मांडायचा आहे की शरद पवार आणि पवार घराण्यातलं जे काही संघर्ष आहे तो 67 पासून आता आपण सगळा मांडत आलो तर तो हा सगळा पवार घराण्यातला त्या आतापर्यंतचा संघर्ष आणि आत्ताचा संघर्ष यात थोडासा बदल केला पाहिजे, फरक केला पाहिजे असं मला वाटतं. आत्ताचा जो संघर्ष पवार घराण्यातला झालेला आहे हा अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची आणि सत्तेची आज गरज होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. म्हणजे 2004-2009 आपण जर बघितलं 4 आणि 9 मध्ये ज्या वेळेला उपमुख्यमंत्री पद मिळणार किंवा 4 मध्ये मुख्यमंत्री पदच मिळण्याची शक्यता होती, 71 जागा होत्या राष्ट्रवादीच्या, तर तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पद न स्वीकारता उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. ते भुजबळांना दिलं. 9 मध्ये पण नाही दिलं. त्यामुळं 4 आणि 9ला अजित पवार दोन्ही वेळेला नाराज झाले होते आणि ही सगळी नाराजगी गेली अनेक वर्ष आपल्याला जो धूर वगैरे दिसत होता आणि त्यातनं आता ही परिणती झालेली आहे. आता काय झालेलं आहे, आता हा जो संघर्ष आहे याचं कारण संपलेलं आहे. कारण अजित पवारांची ती राजकीय महत्वाकांक्षा होती म्हणून पवार घराण्यामध्ये आत्ता फूट होती 2004 नंतर. ती फूट आता होत नाहीये. आता त्याचं कारण गेलेलं आहे की ती महत्वाकांक्षा आता उरलेली नाही दुर्दैवानं अजितदारांच्या जाण्यामुळं. त्यामुळंच आता हे जे काही आपण इतिहास पाहतोय पवार घराणं संघर्ष तो आता रिलेट करता येणार नाही. म्हणून दोन्ही राष्ट्रवादी आता एक येण्याची शक्यता ती कोणाच्या बाजूने आणि कोणी जरी अध्यक्ष झाला किंवा नामधारी जरी झाला तरी त्याच्या मागं कोण असू शकेल आणि ते कुठं भाजपकडे झुकेल
का अजित शरद पवारांचा जो काही आता सोपवाल किंवा जो सांगितला त्या समाजवादाकडे झुकेल हे आपल्याला काही नक्कीच. दिवसात समजेल असं माझं मत. एक छोटा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपल्याला पुढे जायचंय. पुढे जाताना आपण काही मुद्दे जे आणखी इंट्रोड्यूस झाले पाहिजेत ते असे की समजा जे काही आता शेवटी पुढची फळी राजकारणात येईल पार्थ आणि जयची, त्याच्यामध्ये सुद्धा काही वास्तव राजकारणाचे कंगोरे ते नजरेआड करून चालणार नाहीत. पार्श्वभूमी बघावी लागेल, रिसेंटली घडलेल्या घडामोडी बघाव्या लागतील. अशा वेळी जयला अधिक एज आहे का, हा माझा एक पहिला प्रश्न असेल. दुसरा प्रश्न, मराठा आता काय आपण फक्त राजकारण्यांबद्दल बोलतोय नम्रता आणि पक्षांबद्दल बोलतोय, यांचा जनाधार कोण आहे? यांचा जनाधार पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणात असलेला मराठा एक गट यांच्या मागे असतो असा मुळीच दावा नाहीये. पण तरी सुद्धा सामाजिक वर्चस्वाचे नेमके संकेत काय आहेत? यांच्या मागचे समाजगट असेच इंटॅक्ट राहणार आहेत का, या अनुषंगाने. आणि आता तिसरा मुद्दा, शरद पवारांच्या इमेजचं रिव्हिजिट करावं लागेल. मधल्या काळामध्ये म्हणजे आता महानगरपालिकेमध्ये अतिशय वाईट परफॉर्मन्स बघायला मिळाला होता. त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा उभे राहू शकणारे शरद पवार, पुन्हा ते नाव की ज्याने महाराष्ट्राचं राजकारण आणि अनेकदा तर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी हे नाव आलं होतं, त्याचं काय होणार? हे 3 मुद्दे घेऊन पुन्हा एकदा चर्चेची आपली पुढची राऊंड सुरू करणार आहोत. आता पुढारी न्यूज आपण महाचर्चा करतोय महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणाची. कारण अजित पवार यांची चटका लावून जाणारी एक्झिट, पण त्यानंतर पुढे राजकारणाचं काय होणार हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सुधीर सूर्यवंशी सुद्धा चर्चेत सहभागी झालेले आहेत. आपण ब्रेकपूर्वी प्रसन्नने जो मुद्दा महत्त्वाचा मांडलेला होता की इथून पुढे नेतृत्वाचं काय होणार, एज कुणाला जास्त आहे. म्हणजे आपण जसं म्हणतोय नम्रता, सुधीर सूर्यवंशी आता जॉईन होत आहेत म्हणून सुधीर सूर्यवंशी 4 जे कंटॉर्स पाहिले या चर्चेचे, पवार जेव्हा म्हणतो तेव्हा वेगळी एंटिटी मानावी लागेल, कारण सुनेत्रा पवार आणि परिवार वेगळा आहे, शरद पवार आणि परिवार वेगळा. तेव्हा पवार परिवार परिस्थिती, ज्याच्यामध्ये मग महाविकास आघाडी, महायुती, महाराष्ट्राचं राजकारण हे सगळं आलं आणि पर्याय. त्यामुळे पवार परिवार परिस्थिती पर्याय या बाबतीत आपलं आकलन. पहिल्यांदा एक ओपनिंग रिमार्क तुमचा. प्रसन्न, ज्या पद्धतीने महाराष्ट्राने आणि पवार फॅमिलीने आणि राष्ट्रवादीच्या दोघे पक्षांनी न भूतो न भविष्यतो अशी जे अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन ज्याला आपण म्हणत असतो, ती सिच्युएशन निर्माण झालेली आहे. आता या अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन मध्ये कुठल्या प्रकारचे मार्ग काढायचे, आता ते पहिल्यांदा युनायटेड एनसीपी असताना शरद पवार हे मार्ग काढायचे, पण आता एनसीपी 2 आहेत. आता शरद पवारांची एनसीपी जर राहिलं असता इश्यू तर त्यांनी मार्ग काढला असता. आता महत्वाचा मुद्दा येतो याच्यामध्ये अजित पवार यांची एनसीपी. आता अजित पवारच्या ॲब्सेन्समध्ये त्या एनसीपीचे निर्णय कोणी घ्यायचे हा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो. आणि याच्यामध्ये सर्वात अजून महत्वाचं आहे, जेही 2 राष्ट्रवादीचं मनोमिलन असेल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, जिल्हा परिषदेच्या निमित्ताने, आणि जे काही फायनल टचेस चालू होतं मर्जरसाठी दोघी पक्ष एकत्र येण्यासाठी मार्चमध्ये, आणि त्याची जी धुरा होती ती अजित पवारच त्यांच्या खांद्यावरती नेत होते आणि तेच मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात हार्ड पुशिंग करत होते. पण त्या पलीकडे आपण जर राष्ट्रवादी जी अजित पवार यांची आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं, बाकीचे त्यांचे जे लीडर्स आहेत ते तेवढ्या प्रमाणात उत्सुक नव्हते मर्जरसाठी. त्यांच्यामध्ये थोडे रिलेक्टन्सी होती की मर्जर झालं नाही पाहिजे, असे म्हणजे ओपिनियन असणारे पण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात लोक अजित पवार यांच्या एनसीपी मध्ये होते. पण हे असताना अजित पवार करतोय आणि अजित पवार लीडर असल्यामुळे त्यांना कोणी क्वेश्चन करू शकत नाही किंवा त्याला कोणी ओव्हरकम करू शकत नाही, म्हणून ह्या गोष्टी होत होत्या. म्हणजे नगरपालिका इलेक्शन मधलं जे मनोमिलन असेल किंवा पंचायत जिल्हा परिषदेचं असेल आणि पुढचा टप्पा तो होणार होता, शेवटचा टप्पा. पण आता ते अजित पवार नाही आहेत. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ती असणारे अजित पवार यांच्या ज्या मिसेस आहेत सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार, यांचं म्हणणं काय हे महत्वाचं असेल. आणि त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं भारतीय जनता पार्टीला याच्यामध्ये काय वाटतं एक्झॅक्टली, म्हणजे व्हॉट इज देअर ओपिनियन, म्हणजे त्यांना मर्जर व्हावं नाही व्हावं, फायद्याचं तोट्याचं, त्यांचं ओपिनियन मला असं वाटतं याच्यामध्ये फायनल असेल. त्यांना वाटेल तर होईल, त्यांना नाही वाटत तर मर्जर सुद्धा होणार नाही, हे मला वाटतं या परिस्थितीवरून दिसतं. आणि शेवटचं महत्वाचं, आजच्या पेपरामध्ये ज्या जाहिराती आल्यात अजित पवार दादा संदर्भातल्या पहिल्या पानावरती, ती जाहिरात राष्ट्रवादीच्या मधून न येता, म्हणजे अजित पवारची
नाही आणि शरद पवारचे जे राष्ट्रवादीने हो. ते भारतीय जनता पार्टी यांच्या पक्ष कार्यालयातून आलेली जाहिरात आहे. हो. सकाळी ती जाहिरात बघितल्यावर मला एक राजकीय विश्लेषक म्हणून किंवा ऑब्झर्व्हर म्हणून प्रत्येक नेत्याबद्दल आपल्याला सहानुभूती असते, पक्षाबद्दल असते, सर्व जरी गोष्टी असते, पण प्रॅक्टिकल जर विचार आपण त्या जाहिरातीचे केला, ती जाहिरात बघून मला एक चटकन गोष्ट मनात आली. भारतीय जनता पार्टीने अजित पवार गेल्यानंतर त्या राष्ट्रवादीचे पालकत्व घेतल्याची मला त्याच्यातून दिसलं. अच्छा, याचं इंटरेस्टिंग पुढचं पालकत्व राष्ट्रवादीचे हे भारतीय जनता पार्टी घेईल. इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. खूपच interesting मुद्दा या आहे हा. मुद्द्यासह म्हणजे इतरांनी पण याच्यावर जरूर रिफ्लेक्ट व्हावं. फक्त मी पुढचा मुद्दा घेतो, पण पुन्हा तुम्हाला जर काय याच्यावर टीका कमेंट करायची असेल तर करू शकता. मी मृणालिनी मॅडमकडे जातो. मृणालिनीजी, या मुद्द्यांच्यासह माझा जो प्रश्न होता आणि तो थोडासा लागू सुद्धा होतो या मुद्द्यांना, तो म्हणजे सुनेत्रा पवार आणि त्या जर का राजकारणात ऍक्टिव्ह होत असतील तर आपण सारखं म्हणतोय पार्थ जय आणि सुनेत्रा पवार, पण हे म्हणत असताना पार्थ की जय याच्यामधला एक धूसर असा मध्ये भेद आहे, एक डॉटेड लाईन आहे, त्याची पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यासह तुम्ही या विषयांकडे कसं पाहता? सर्वात प्रथम तर आपण मगाशी जो मुद्दा बोलत होतो तोच सुधीर सूर्यवंशींनी अधिक प्रखरपणे अधोरेखित केला. आज भारतीय जनता पक्षाला काय वाटतंय हे आडून महत्वाचं ठरणार आहे. त्यांना नेमकं कोणाला शक्ती द्यायची आहे, कोणाला पुढे आणायचं आहे, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी भविष्यातल्या अवलंबून राहतील. भारतीय जनता पक्षाचा हा ऑनस्लॉट रोखायची शक्ती अजितदादा गटातल्या कोणात आहे का, किंवा सुप्रियाताई आणि शरद पवारांनी एकत्र येऊन ती त्यांना निर्माण करायची आहे का, हा मुद्दा मला वाटत नाही ती निर्माण करायची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असेल, कारण हा सत्तेबरोबर राहणारा पक्ष आहे. आता तुम्ही म्हणता तो जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तर मला असं वाटतंय की पार्थ आणि जय या दोघांनी स्वतःच्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या. जय हा कायम पवार कुटुंबाचं, विशेषतः अजितदादा कुटुंबाचे जे काय उद्योग होते, म्हणजे चांगल्या अर्थाने प्रतिष्ठानं हा शब्द वापरलेला बरा राहील, त्याकडे लक्ष देत होते. ते महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच पक्षाला मान्यता मिळू शकते, एक आर्थिक रसद असू शकते, असं मत ते मांडायचे, असं वारंवार लक्षात यायचं. पार्थ यांनी जो डेब्यू केला होता आणि जो अयशस्वी ठरला होता लोकसभा निवडणुकीतला, त्यानंतर पार्थ हे थोडेसे बॅकफुटवर गेल्यासारखे दिसत होते. त्यावेळेला पवार साहेबांनी पण अत्यंत जाहीररित्या एक कमेंट केली होती, जी कमेंट दादांना लागली होती आणि दादांनी अचानक त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या नानांकडे जाऊन राजीनामा देऊन टाकला होता. ती ही गोष्ट विसरण्यासारखी नाहीये. त्यामुळे पवार कुटुंबाचे जे संघर्ष आहेत ते अचानक संपले आहेत का, यावर मला आत्ता तरी आपण कोणतंही उत्तर देऊ शकत नाही असं वाटतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यातून उपस्थित होणारा नेमका असा आहे की पार्थचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मान्य होणार आहे का, कारण त्यावर काहीसे आरोप केले गेलेले आहेत सध्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर खरोखरच आत्ता दादांच्या निधनामुळे काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न कालांतराने या पक्षाची वाटचाल कशी असेल, सर्व्हायव्हल होऊ शकेल का त्यातून, की हा पक्ष एक प्रादेशिक पक्ष होता म्हणून एक काहीतरी स्वतःचं अस्तित्व धडपड करत कायम ठेवायच्या तयारीत असेल, याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन वळण आलेलं आहे आणि पुढची 2 ते 3 वर्ष ही उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत, असंच प्रसन्न आता म्हणावं लागलं. शैलेंद्र परांजपे सर, याच मुद्द्याला धरून पुढे. सुधीर सूर्यवंशींनी जो मुद्दा मांडला ना, तो अतिशय निसंदिग्ध शब्दात मांडला आणि त्याला आधारही त्यांनी जो सांगितला परिस्थितीजन्य पुराव्याचा, तो म्हणजे आजच्या वृत्तपत्रातल्या जाहिराती. त्याला मी आणखीन पुरावा जोडतो, तो म्हणजे आपण जर कालपासून ऑब्झर्व्ह केलं तर बारामतीला देखील भारतीय जनता पक्षाचे सगळे मंत्री, अनेक आमदार आले होते, लांब लांबचे आमदार आले होते. दुसरीकडे ते सगळे आमदार ट्विट करतायत, ते अजित पवार यांच्याबद्दलचं अतिशय गौरवास्पद अशा गोष्टी टाकतायत सोशल मीडियावर. आणि सुधीरनी जे म्हणाले की पालकत्व स्वीकारेल, आणि तेच मी इनडायरेक्टली मगाशी म्हणालो होतो की सुनेत्रा पवार यांना समजा त्या पोटनिवडणुकीत आमदार झाल्या आणि जर अध्यक्ष झाल्या तरी त्या पक्षाचा सगळा कारभार जो आहे, आज फडणवीसांसारखा नेता भाजपमध्ये आहे आणि त्यांनी उल्लेख केला अजित पवारांच्या निधनानंतर की दिलदार आणि दमदार नेता माझा मित्र, दिलदार आणि दमदार मित्र. तर ती मैत्री शरद पवारांच्या
घरातनं बाहेर पडून आपल्याबरोबर आलेल्या अजित पवारांसारख्या मित्राबरोबरची देवेंद्र फडणवीस निभावतील असंच कदाचित शब्द ते सुनेत्रा वहिनींना देतील असं मला वाटतंय. आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते तसं आपण अशी जी शंका व्यक्त करतोय की राजकारणाचा अनुभव किंवा पक्ष चालवण्याचा अनुभव, तर सोनिया गांधी नरसिंहराव 91 ते 96 असेपर्यंत आल्या नव्हत्या. त्या सीताराम केसरी अध्यक्ष होते, त्यानंतर त्या आल्या आणि त्यांनी पक्ष चालवला. हे आपण पाहिलंय आणि हे अनेक वेळेला घडलंय. म्हणजे शालिनीताई पाटील पण वसंतदादांच्या निधनानंतर स्ट्रॉंग झाल्या. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या मातोश्री ही अनेक वर्ष खासदार होत्या. अनेक उदाहरणं आहेत राजकारणातली. मला असं वाटतं की आजच्या काळातल्या पक्षरचना अशा आहेत की प्रादेशिक पक्षाची गरज म्हणून पवार घराण्यातलं कोणीतरी हवं असेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं न येणं हे काळाच्या कसोटीवर टिकेल नाही टिकेल हे आपल्याला दिसेल. पण त्याच्यातल्या मोठ्या गोष्टी अशा आहेत की आज अजित पवार नाहीत म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झालेत. ते असते तर ते लगेच एकत्र आले असते का नाही? कारण काय तर अजित पवार सोडून गेल्यावर गेल्या 2.5 वर्षामध्ये सुप्रिया सुळेंकडे जे नेतृत्व शरद पवारांनी सोपवलं होतं मुलीकडे, ते अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही पक्षबांधणी केल्याचं दिसलं नाही तितक्या प्रमाणात. आणि त्यामुळे शरद पवारांनी मूकसंमती दिली होती अजित पवारांबरोबर एकत्र यायला. थोडक्यात टेस्टेड ऑप्शन अजित पवार ठरले होते. तेच आता नाहीत म्हणून प्रश्न येईल तर त्यांच्या पत्नीला भारतीय जनता पक्ष बाहेर न का होईना सगळी मदत करेल हे अगदी उघड आहे. आणि त्यामुळे ही परिस्थिती चालू राहील असं मला आता तरी वाटतं. बरं, माळी सर, त्यानंतर साठे सर आणि पुन्हा सूर्यवंशींकडे आपण जाऊ. पहिल्यांदा माळी सर, सुनील माळी. आता मला वाटतं यांनी सूर्यवंशींनी जो मुद्दा मांडला तो थोडासा मला त्याला स्पर्श करायचा आहे की त्यांनी असं सांगितलं भाजप ठरवेल की भारतीय जनता पक्षाला काय हवं आहे. एक तर त्यांची आघाडी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं त्यांना हवं आहे का त्या भाजपमध्येच येणं हवं आहे किंवा जे काही त्यांचा राष्ट्रवादीविषयी. मला मुद्दा काय मांडायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या दृष्टीने जर आपण आता बघितलं तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व म्हणजे दोन्ही पक्ष वेगळे राहणं किंवा एकत्र येणं हे त्यांना हवंय का. मी चर्चेसाठी सुद्धा मुद्दा असा की एकनाथ शिंदेंना थोडा चेक आणि थोडंसं हे होण्यासाठी राज्याच्या राजकारणाच्या आपण परिक्षेपात बघण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व राज्य पातळीवरचं राहणं हे त्या दृष्टीनं सुद्धा राजकीय समीकरणांमध्ये त्यांना हवं आहे का, हा माझा मुद्दा. दुसरा मला मुद्दा मांडायचा आहे म्हणजे हे दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होईल किंवा पहा आपण. हा पहिला मुद्दा मांडायचा आहे. दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे अजितदारांच्या जाण्यामुळं राज्य पातळीवर राज्याचा मंच जर आपण बघितला तर लोकशाहीचा त्या अर्थाने समतोल ढासळतो आहे का. याचं कारण अजित पवारांचं जाणं, अकाली जाणं हे पवार कुटुंबाच्या दृष्टीनं, बारामतीच्या दृष्टीनं आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अत्यंत नुकसानीची गोष्ट जरी खरी आहे तरी लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्षाची गरज लागते आणि सक्षम नेत्याची गरज लागते. आज जरी अजितदादा हे सत्तेत होते तरी ते आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून होते. अनेक वेळेला म्हणजे आता जसं नवाब मलिकांचा उल्लेख झाला की त्यावेळेला सुद्धा मुंबई महापालिकेमध्ये युती करायची नाही जर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांना तुम्ही बरोबर घेऊन निवडणूक लढवत असाल असं भाजपने सांगितल्यानंतर तिथेही अजितदादांनी भूमिका घेतली नाही, आम्ही स्वतंत्र लढू, बटेंगे तो कटेंगे असा ज्यावेळी प्रचार भाजपकडनं झाला त्यावेळेस सुद्धा त्यांनी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्याच तत्व आपण ते मी सोडणार नाही. लाडकी बहिणीमध्ये सुद्धा यांनी तिजोरीला भोग पडलाय. त्यामुळे अशा योजना काय, अशा अनेक त्यांच्या ज्या स्वतंत्र भूमिका होत्या या सत्तेत राहूनच भाजपला विरोध करणाऱ्या किंवा आता विरोधी पक्ष सक्षम नाही तर विरोधी पक्षाची त्या अर्थाने त्यांनी उणीव भरून काढणाऱ्या होत्या. आज दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडं किंवा काँग्रेसकडं तितकं सक्षम राज्य पातळीवर सत्ताधारी भाजपला विरोध करेल असं नेतृत्व दिसत नाही आणि त्यामुळं लोकशाहीचा जो समतोल असायला पाहिजे तो ढासळला आहे का असा माझा प्रश्न आहे. मी साठ्यांकडे जातोय. त्याच्यात साठ्यांना जे काही आधीचं रॅप करून पुढे जायचंय तर त्यांनी जरूर सांगावं. फक्त ह्याच्यातला एक मुद्दा आहे तो म्हणजे प्रत्येक पक्ष किंवा नेतृत्वाचा एक स्वतःचा समाजाचा एक वरचष्मा असतो, समाजाचा आधार असतो, त्याला घेऊनच पुढे जावं लागतं. भाजप हिंदू आयडेंटिटीचं राजकारण करतं, बाकी काही पक्ष बहुजन आघाडीचं बहुजन राजकारणाचं करतं. MIM म्हणूनच म्हणतं की आम्ही हिरवा करू, त्याच्यात हिरवा वगैरे म्हणजे काय की आम्ही मुस्लिमांचं राजकारण करू. माझा आपल्याला प्रश्न आहे साठे सर की या शरद पवार आणि सुनेत्रा पवार आणि अजित पवार आणि पुढे काय होणार म्हणत असताना यांच्या सामाजिक बेसचं काय करायचं ते याला कसं बघतील या घडामोडींकडे. अगदी प्रिसाइजली प्रसन्न मी याच विषयावर बोलणार होतो. मुद्दा असा आहे की शरद पवारांचं आजवरचं राजकारण आणि नंतर जे अजित पवारांनी पुढे नेलं
ते काय स्वरूपाचं होतं, ते मराठा डॉमिनन्सचं राजकारण होतं, मराठा वर्चस्वाचं राजकारण होतं आणि त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या मुख्यतः आणि मराठवाड्यातल्या मराठा नेतृत्वाची साथ होती. हो. ते सगळे नेते त्यांच्याभोवती गोळा झाले होते आणि नंतरच्या काळामध्ये मराठ्यांसारखेच त्या त्या भागामध्ये वर्चस्वशाली असलेले धनंजय मुंड्यांचे सारखे ओबीसी नेते त्यांच्या बरोबरीने आलेले होते. आताच्या परिस्थितीमध्ये आता भारतीय आपण पुन्हा पुन्हा जे म्हणतोय आणि सुधीरजींनी सुद्धा जे सांगितलं ते या दृष्टीनेच बघायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष आता अशा परिस्थितीमध्ये आहे की तो सगळ्यांचं पालकत्व करू शकतो, त्याची शक्ती खूप वाढलेली आहे आणि ती शक्ती का वाढलेली आहे याचं कारण हा जो सगळा मराठा बेस होता, ओबीसींचा तर प्रश्नच नाही, हा जो सगळा मराठा बेस होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडलेली आहे आणि त्यातले खूप मोठे मोल्याचे नेते, मोक्याचे नेते हे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत. आज पुढच्या पिढीतलं राजकारण हे अजित पवारांभोवती केंद्रित झालेलं असताना आणि अजित पवार गेलेले असताना तो जो मराठा बेस आहे, तो जो मराठा पाठिंबा आहे तो विस्कळीत होणार आहे आणि मराठा हे जे काही एकूण म्हणजे सर्वसाधारण जे नेतृत्व आहे किंवा मराठा हा जो गट आहे तो सत्तेबरोबर राहण्याला पसंती देतो. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष हा जर का बलिष्ठ असेल तर तो त्याच्याबरोबर जाईल. संग्राम जगतापांसारखं उदाहरण आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, त्यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा अंगीकार केलेला आहे आणि असे अनेक नेते आहेत, खुद्द काँग्रेसमध्ये सुद्धा काही नेते आहेत. माझं असं म्हणणं आहे की हे जे सगळे विखे पाटलांचं उदाहरण आहे, अशोक चव्हाणांचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर, मला असं वाटतं की मराठा बेस विखुरला ऑलरेडी गेलेला आहे, आता तो अधिक वेगाने विखुरला जाईल. आता याच्यानंतर आणखीन एक मुद्दा मला प्रसन्न मांडायचा आहे, तो थोडा व्यापक अर्थाने आपण या सगळ्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे जय होईल का पार्थ होईल का सुनेत्रा होईल आणि ते पुढे जाऊन सोनिया गांधींसारखं कर्तृत्व करू शकतील का? अर्थातच करू शकतील किंवा आपण असं त्यांना हे दिला सध्याच्या परिस्थितीत. मुद्दा असा आहे की सोनिया गांधींच्या काळातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे. त्यावेळेस भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष तिथे केंद्रात आणि एकूण राजकारणात बलशाली नव्हता आणि ओपन फॉर ऑल अशा पद्धतीची परिस्थिती होती, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना संधी आहे आणि काँग्रेसची अजून ताकद शिल्लक होती. त्या परिस्थितीत सोनियांनी ते राजकारण केलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आजच्या परिस्थितीत जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर भारतीय जनता पक्ष हा एक ध्रुव जर मानला तर त्याच्या विरुद्ध असा जोरदार ध्रुव उभा करून, आणि तो वैचारिक असावा लागेल आणि वेगवेगळ्या पद्धतीने असावा लागेल, तसा उभा करण्याची ताकद कोणाकडे आहे का? आणि कॅचिंग द इमॅजिनेशन ऑफ द युथ किंवा लार्जर सोसायटी अशी शक्ती पार्थ किंवा युग किंवा हे जय किंवा सुनेत्रा ताई यांच्याकडे आहे का, हा खरा प्रश्न आहे. मी इथे फक्त एकच सांगतो आणि थांबतो. 1995 मध्ये महायुतीची सत्ता आली ज्यावेळेस, त्याच्यानंतर काँग्रेस जवळपास पहिल्यांदी विरोधात गेली, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सलग 5 वर्ष विरोधात गेली. त्याच्यानंतरची भाषणं तुम्ही काढून बघा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, किंवा त्या काळामध्ये काँग्रेसनी काय केलं विरोधक म्हणून. त्या काळात सगळी जी भाषणं आहेत ती फक्त RR पाटील, दिलीप वळसे पाटील आणि काही प्रमाणात सोपल वगैरे यांची आहेत. अजित पवार त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये पूर्णपणे सायलेंट होते, कारण त्यांना सत्तेशिवाय राहण्याची सवय नव्हती, त्यांना रस्त्याच्या आंदोलनाची कुठल्याही पद्धतीची पार्श्वभूमी नव्हती आणि त्यांचा तो कलही नव्हता. म्हणजे त्यांची स्पेशलायझेशन किंवा एक्सपर्टीज वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे तो वारसाच आता मिळालेला आहे सध्याच्या राष्ट्रवादीला आणि ते सत्तेत राहायलाच हे करतील. त्याच्यामुळे हा ध्रुव निर्माण करण्याची ज्याची ताकद असेल भारतीय जनता पक्षाला अपोजिट अशा पद्धतीचा, तोच याच्या पुढचं राजकारण करू शकेल. अन्यथा मग काय सुधीरनी सांगितलं तसं त्या पालकत्वाखाली त्यांना राहावं लागेल. ब्रेकवर जाताना साठेंनी जो आता एक मुद्दा दिला तो घेऊन जात असताना मला अचानक साठेंच्या मुळे मला तो किस्सा आठवला आणि फार छोटा आहे पण तितकाच महत्वाचा आहे. पार्थ यांच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी एक मधल्या काळामध्ये ते थोडे ऍक्टिव्ह झाले होते, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते नम्रता, आणि त्यावेळी राम मंदिराचं सगळं चालू होतं, भूमिपूजन, राम मंदिर कॉन्सिक्रेशन वगैरे, आणि त्यावेळी त्यांचं ते रामाची मूर्ती वगैरे सगळं आणि काही ज्याला आपण थोडंसं प्रो राईट विंग प्रो हिंदुत्व म्हणता येतील अशा प्रकारच्या काही पोस्ट मला आठवत आहेत. त्या त्यावेळी चर्चेचा विषय होता, कारण पवारांच्या कुटुंबातून कोणीतरी थेट असं प्रोएक्टिव्हली रिलिजियस आयडेंटिटी दाखवतंय हे पहिल्यांदा घडलं होतं आणि म्हणून साठेंचं म्हणणं महत्वाचं ठरतंय आणि तो धागा ठरू शकतो का कम्युनिकेशनचा. पण तो पुढचा मुद्दा आहे. एक छोटासा ब्रेक नंतर आपण शेवटची चर्चेची फेरी करणार आहोत, कारण आपण थांबणार आहोत पण शेवटची फेरी करून थांबणार आहोत. ब्रेक, पाहत राहा पुढारी न्यूज.
तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. आपण महाराष्ट्राच्या महाराजकारणाची चर्चा करतोय. आपल्या चर्चेचा अगदी शेवटचा टप्पा आहे. आपण विविध प्रश्नांचा उहापोह यामध्ये केला. आपण शेवटच्या या वेळेमध्ये एक 4 असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न घेतलेले आहेत. 8 मिनिटं आहेत आपल्याकडे आणि प्रत्येकाकडे आपण ते 4 प्रश्न घेऊन जाणार आहोत. अपेक्षा अशी आहे की तुम्ही प्रत्येक जण त्याची ऑब्जेक्टिव्हली उत्तरं द्याल, कारण हार्डली 2-2 मिनिटं प्रत्येकाला मिळतील. आपण 4 प्रश्न पहिल्यांदा बघूयात आणि 4 प्रश्न मी तुम्हाला सांगते आणि मग प्रत्येकाकडे मी येईन. पहिले 4 प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न, दादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रवादीचं अधिकृत विलीनीकरण होणार का? तिसरा प्रश्न आहे, अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार? आणि चौथा प्रश्न आहे, राष्ट्रवादीबाबत भाजप काय भूमिका घेणार? हे 4ही प्रश्न आहेत. छोटी छोटी ऑब्जेक्टिव्ह उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आपण सुरुवात करूया शैलेंद्र परांजपेंपासून. परांजपे सर, पहिला प्रश्न. हां, मला असं वाटतं की अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या नेतृत्वही करू शकतील आणि आमदारही होऊ शकतील, किंवा त्या पोटनिवडणुकीतनं आमदार होतील आणि कदाचित तटकरे इकडे महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांच्या जागी पार्थ पवार जातील आणि सुनेत्राताई पण महाराष्ट्रात येतील, असंही दुहेरी होऊ शकतं. दोन्ही तिन्ही गोष्टी होऊ शकतात. पण म्हणजे सुनेत्रा पवार महाराष्ट्रात येणार आहे नक्की असं वाटतं आता तरी. त्याचं कारण असं की बारामतीतनं अन्य कोणाला लढवतील असं वाटत नाही. तो क्लेम सुनेत्राताई किंवा पार्थ पवार यांचाच राहील असं वाटतं. आणि जय पवार लढवतील असं मला वाटत नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न, राष्ट्रवादीचं अधिकृत विलीनीकरण होईल का? नाही, इमिजिएट फ्युचरमध्ये दिसत नाही मला. कारण भारतीय जनता पक्ष ही पुरेपूर काळजी घेईल की अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र आयडेंटिटी राखेल, निदान काही काळ तरी. कारण त्यांना माहिती आहे की हे सगळे मंत्रिमंत्रीमध्ये सोडणार नाहीत. उपमुख्यमंत्री पदासाठी कुणाचं वजन जास्त वाटतंय? ते सुनेत्राताई आणि तटकरे यांच्यापैकी कुणी होऊ शकतं असं मला वाटतं, किंवा भुजबळांनाही करतील. फक्त त्याच्यामध्ये ते एक्झॅक्टली कोणाला करतील हे सांगता येत नाही, पण सुनेत्राताईंना करू शकतात. त्याचं कारण असं की ते कारभार सगळा फडणवीसांनाच करायचा आहे. मला वाटतं भाजपची भूमिका पण तुम्ही यातनं स्पष्ट केलेली आहे. मी साठे सरांकडे जाते. साठे सर, अगदी सगळ्यात पहिला प्रश्न ते म्हणजे दादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? सुनेत्रा पवार आता तात्पुरतं या मधल्या काळामध्ये सुनेत्रा पवार करतील. त्यांनाच बहुधा उपमुख्यमंत्री केलं जाईल, कारण उपमुख्यमंत्री पद हे शोभेचं पद आहे. मला असं वाटत नाही की त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद दिलं जाईल, कारण त्यांना कसलाच अनुभव नाही. कदाचित अर्थमंत्रीपद हे भारतीय जनता पक्ष स्वतःकडे सुद्धा ठेवू शकते या परिस्थितीचा फायदा घेऊन. हे बघायला लागेल म्हणजे या परिस्थितीत, कारण आता बार्गेनिंग पॉवर खूप कमी झालेली आहे. विलीनीकरण होईल का? विलीनीकरण मला असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये बहुधा होईल. याचं कारण अगदी थोडक्यात सांगायचं तर काल ज्या पद्धतीने शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यावरून ते भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत आहेत असा मी निष्कर्ष काढला. म्हणजे त्यांनी कलकत्त्याचा मुद्दाम उल्लेख ज्या पद्धतीने केला की कलकत्त्याहून अशा खबरा आल्या आहेत आणि त्याचा मी इन्कार करतो, त्यावरून मला असं वाटलं की ते काही सिग्नल देऊ पाहत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विलीनीकरण येत्या काही काळामध्ये झालं तरी आश्चर्य वाटतं. उपमुख्यमंत्री पदाचं उत्तर तुम्ही दिलंच आहे, पण भाजपची भूमिका काय असू शकते थोडक्यात? भाजपची भूमिका हीच आहे. आता ताबडतोबीने ते काही सगळेच विलय करून घेतील अशी त्यांना गरजही नाही, आणि आता ती गर्दी सगळी आपल्याकडे सामावून घेण्याची त्यांची इच्छा पण नसेल. हा सगळा एक फोर्स आहे, तो त्याच्या एका लॉजिकली आणि हळूहळू विलय होईल किंवा काय होईल, कन्सॉलिडेट होईल, पण ते आता घाई करणार नाहीत. तो राहू देतील. ते आता काही त्यांना जी काही त्याची उपद्रव नाहीये त्या पद्धतीने. सुधीर सूर्यवंशींकडे जाते. हे 4 प्रश्न घेऊन दादांनंतर कोण नेतृत्व करेल असं वाटतंय? नाही, दादांनंतर मला असं वाटतं की जर राष्ट्रवादीचा फ्लॉक टुगेदर ठेवायचा असेल, सर्व तो कुणबा एकत्र ठेवायचा असेल, तर पवार नावाचं एक ग्ल्यू त्यांना लागेल. आणि ते पवार नावाचं ग्ल्यू अजित पवार यांच्या फॅमिलीमध्ये सर्वात जास्ती आणि सर्वात मोठ्या प्रमाणात चान्सेस हे सुनित्राताई पवार यांच्या आहेत. त्याच्यामुळे दादानंतर ते नेतृत्व करू शकतात. बरं, उपमुख्यमंत्री पद? मला असं वाटतं त्यांनाच जाईल उपमुख्यमंत्रीपद. आणि जसं म्हणतात की फायनान्स मिनिस्ट्री, अर्थमंत्री वगैरे, त्याच्यामध्ये एक अरेंजमेंट अशी होऊ शकते, ते राज्यसभेवरनं महाराष्ट्रात येतील, बाय इलेक्शन लढतील, नंतर राज्यसभेवरती 5ला घेतलं जाईल ऍडजस्टमेंट म्हणून. आणि तटकरे मला नाही वाटत येतील, पण कोणातरी राष्ट्रवादीचा एक मोठ्या जो अनुभवी नेता असेल, म्हणजे भुजबळ असेल किंवा कोणीतरी असेल, त्याच्याकडे सुद्धा अर्थमंत्रीपद दिलं जाईल, एक बॅलन्स ऑफ पॉवर म्हणून. या गोष्टी तिथं घडू शकतात. अधिकृत विलीनीकरणाची शक्यता वाटते का?
नाही, याच्यामध्ये सध्या इमिजिएट होणार नाही, पण जसे साठे सर बोलले त्या पद्धतीने मला असं वाटतं की ज्या पद्धतीने शरद पवारांनी एक बायफर्गेशन केलं होतं त्यांच्या राजकारणाचं किंवा पॉवरचं, राज्यामध्ये अजित पवार पाहिल आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे पाहिल, तशाच पद्धतीनं बायफर्गेशन मला असं वाटतं नणंद भाऊजा याच्यामध्ये होऊ शकतं. सुप्रिया सुळे केंद्रामध्ये आणि सुनित्रा पवार महाराष्ट्रामध्ये असं बायफर्गेशन होईल. आणि राष्ट्रवादीचा जो शरद पवार यांचा गट आहे तो सुद्धा पॉवरमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. आणि शरद पवार मनाने वाटत की या ॲडव्हान्स एजमध्ये पुन्हा जे चॅलेंज पक्ष उभारण्याचं किंवा एक जाळं विणण्याचं कार्यकर्त्यांचं, याच्यामध्ये ते काही करू शकतील. आणि ज्यांच्याकडे जी संधी होती ती काही करताना दिसत नाही, म्हणून मला असं वाटतं त्यांनी कुठंतरी गिव्हअप केल्यासारखं दिसतं. आणि एका पद्धतीने एक आपली ऍडजस्टमेंट म्हणून ही मोठ पुन्हा एकत्र करतील आणि सत्तेबरोबर राहून जेवढा वेळ आपला जो पुन्हा आहे भाजपचा किंवा रोल आपला पक्ष कसा आहे असेल किंवा आपली पार्टी आहे किंवा आपली फॅमिली, भाजपचा रोल याच्यामध्ये भाजपचा रोल, मला जेव्हा प्लासीची लढाई झाली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जे गव्हर्नर होते लॉर्ड क्लाईव्ह म्हणून, त्यांनी मीर जाफरला बसवलं होतं. मीर जाफर त्यांच्या मनाप्रमाणे वागत नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी मीर कासिम आणला होता. जसा जयललिता गेल्यानंतर OPS आणि EPS तामिळनाडूमध्ये बघतो तशा पद्धतीची भूमिका भाजपची असेल. अगदी. मी पुढे जाईन माळी सरांकडे. माळी सर, या चारही प्रश्नांमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार कोण वाटतं तुम्हाला? शेवटचा नंबर मला लागल्यामुळे काही कॉम्बिनेशन झालेली आहेत, पण तरी दादांनंतर कोण? दादांनंतर सुनित्रा पवार हे मला उत्तर मान्य आहे. पण उपमुख्यमंत्री ज्यांना करणार हे मला पटत नाही. याचं कारण उपमुख्यमंत्री भुजबळ किंवा समकक्ष त्यांच्यासारखा सिनियर मंत्री ते करू शकतील. 2 पद देणार नाहीत त्यांना. पक्ष म्हणून दादांनंतर सुनेत्राताईंना घेण्याची शक्यता जास्त आहे. तिसरं विलिनीकरण होणार का? तर विलिनीकरण होणं किंवा एनसीपी बाबत भाजपची भूमिका जी आहे ती भाजपला राष्ट्रवादीचं स्वतंत्र अस्तित्व ठेवणं हे गरजेचं वाटतंय. मगाशीच आपण जसं म्हटलं तसं एकनाथ शिंदेवर थोडासा होल्ड, शिंदेवर आणि स्वतंत्र अस्तित्व तूर्त त्यांचं ठेवणं हे एकंदर त्यांच्या राजकारणाची एकंदर समीकरण बसवण्यासाठी आवश्यक वाटतं. नानिवडेकर मॅम, वाइंड अप कमेंट. मला असं वाटतं सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची क्षमता जर सुनील तटकरेंमध्ये नसेल तर उपमुख्यमंत्री कोण आणि अजितदादांचा वारस कोण याचे निर्णय स्पष्ट आहेत, ते लागलेले आहेत. सुनेत्रा पवार या अजितदादा पवार गटाला नेतृत्व देतील. यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न माझ्या मते राष्ट्रवादीबाबत भाजप भूमिका काय घेणार हा आहे. भारतीय जनता पक्ष सध्या ऑब्झर्व करेल, राष्ट्रवादीत काय काय घडतंय त्याकडे लक्ष देईल, कृष्ण नीतीचा अवलंब करेल. ही कृष्ण नीती काय सांगते हे इंटरप्रिट करण्यात आपल्या पत्रकारांचे अनेक दिवस जातील. हळूहळू आपल्याला कळेल. विलिनीकरण हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. सुप्रियाताईंचं राजकारण कितपत लवचिक आहे याबाबत ते सगळं अवलंबून राहील. पण सुप्रियाताईंनी शक्तिमान व्हावं हे भारतीय जनता पक्षाच्या कृष्ण नीतीला फारसं भावेल का याबाबत माझं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार या नव्या नीतीचा अजितदादांचा वारस म्हणून उदय झालेला आपल्याला बघायला मिळेल. अगदीच. वेळ आपली संपलेली आहे, पण महाराष्ट्राच्या महाराजकारणाची आता दिशा काय असेल याचे साधारण अंदाज बांधायला आपली सुरुवात झालेली आहे. अर्थात त्याचं ठोस उत्तर येणाऱ्या काळातच आपल्याला मिळेल. पण तुर्तास आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला. सुधीर सूर्यवंशी, राजेंद्र साठे आपल्यासोबत आहेत, शैलेंद्र परांजपे, सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट विश्लेषण या सगळ्या मुद्द्यांचं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केलं. माळी सर, मृणाल मॅम या सगळ्यांनी विविध मुद्दे मांडलेले आहेत. आणि त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तुर्तास या चर्चेमध्ये इथंच थांबतोय.